ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतो. सर गीतेचं कधी चालू होणार आहे? भगवद्गीतेच्या स्लाइड मी बनवतो आहे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करूया. सगळं नव्याने सुरू आहे. सगळं काही स्लाइड तयार होतात, काही स्लाइड नव्याने तयार होत आहेत. उपनिषदांचं पण काम आहे. तर बघूया, जसं तयार होईल तसं मी तुमचं ते लेक्चर स्टार्ट करेल. ओके, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना, काही अडचण नाहीये. आवाज क्लिअर येतोय? दर्शना मॅडम, येतोय क्लिअर आवाज? येस क्लिअर इज. ग्रेट ग्रेट. 2 दिवस झाले. आजचा आपला 3रा दिवस आहे कार्यशाळेचा. पहिल्या दिवशी आपण पूर्ण सिलेबस बघितला. सिलेबस नंतर प्रस्थानत्रयी, योगाच्या वेगवेगळ्या ग्रंथानुसार अर्थ, योगाचा इतिहास, वेगवेगळे योग बघितले. कर्मयोग, नंतर ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यान योग, योगाच्या वेगवेगळ्या शाखा बघितल्यानंतर आपण योग गुरूंची पूर्ण माहिती घेतली. आजपासून आपल्या योगा टेक्स्ट सुरू होत आहे. योगा टेक्स्ट मध्ये आज आपला सगळ्यात पहिला टेक्स्ट आहे योग वशिष्ठ. प्लीज आपला माईक बाकीच्यांनी म्यूट करावा. आजचा आपला आपण लेक्चर स्टार्ट करत आहोत. योग वशिष्ठ. योग वशिष्ठ हा रामायणातील एक भाग आहे. या ग्रंथामध्ये सुमारे 32,000 पद्य आहेत आणि हा जो ग्रंथ आहे हा अद्वैत वेदांताची शिकवण देणारा ग्रंथ आहे. तसंच या योगामध्ये सांख्य योगाचं सुद्धा विचार समाविष्ट केलेले आहेत. याचे रचनाकार महर्षी वाल्मिक असल्याचे मानले जाते आणि या पूर्ण ग्रंथामध्ये योग वैशिष्ट्यामध्ये 6 प्रकरणं दिली आहेत आणि 6ही प्रकरणांचं एक वेगळं आपलं हे आहे, महत्व आहे. असं म्हटलं जातं की सुखदेव म्हणजे हे महर्षी व्यासांचे पुत्र होते आणि त्याच वेळेस ज्यावेळेस श्रीरामचंद्र आपल्या भावांसह वशिष्ठ यांच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी आले होते, त्यावेळेस त्यांची जिज्ञासा शांत करण्यासाठी जे काही रचला गेलाय, योग वशिष्ठांनी गायन केलंय, तेच या ग्रंथामध्ये आपल्याला मिळेल. याचे जे 6 प्रकरणं आहेत, 6 प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण आहे वैराग्य प्रकरण, दुसरं आहे मुमुक्ष व्यवहार, उत्पत्ती, स्थिती, उपशम आणि निर्वाण, असे 6 प्रकरण आहेत. एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे यात 4 द्वारपाल फार महत्वाचे सांगितलेत. 4 द्वारपाल आणि 8 चरण, आणि यात सुद्धा अष्टांग योगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग प्रकरणांमध्ये नेमकं काय आहे? वैराग्य प्रकरण पहिलं, यामध्ये वैराग्य भावाबद्दल सगळं सांगितलेलं आहे. वैराग्य प्राप्त झाल्यावरती तो साधक साधनेच्या मार्गावर चालतो आणि अशा वेळेस हा साधक नसून मुमुक्ष होतो. मुमुक्षु म्हणजे मोक्षाच्या मार्गावर चालणारा. उत्पत्ती, स्थिती, शम, उपक्षम, निर्माण. ठीक आहे. त्यानंतर जीवनमुक्ती, ज्ञान आणि कर्म. जीवनमुक्ती कशी मिळते यामध्ये जीवनमुक्तीवरती बरीच चर्चा झाली आहे आणि त्यात महर्षी वशिष्ठ म्हणतात की ज्ञान आणि कर्मयोग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा जर तुम्ही अंतर्भाव केला, दोघांवर चालण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही जीवनमुक्त व्हाल, म्हणजे मोक्ष प्राप्तकडे जाल किंवा कैवल्य किंवा समाधी प्राप्त कराल. आणि हे पहिल्याच श्लोकामध्ये म्हणजे पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये मुक्ती कशी मिळावी असा प्रश्न विचारलेला आहे सुखदेव यांनी. त्याचं उत्तर दिलं त्यांनी, ज्ञान आणि कर्म मिळून जीवनमुक्ती मिळते. नंतर या सगळ्या म्हणजे ज्ञान आणि कर्माच्या मार्गावर चालण्यासाठी शारीरिक स्थिती कशी असली पाहिजे, मानसिक स्थिती कशी असली पाहिजे, याचं वर्णन करताना त्यांनी आधी आणि अनाधीच या 2 व्याधींचं वर्णन सुरुवातीला केलंय की मानवी शरीरामध्ये या 2 व्याधी असतात. आधी म्हणजे मानसिक रोग आणि व्याधी म्हणजे शारीरिक रोग. मग यांचं निवारण सुद्धा त्यांनी सांगितलेलं की यांचं निवारण करायचं असेल तर काय, तर
आधी आणि अनादी रोगांच्या निवारणासाठी औषधं म्हटली आहेत. आता औषधी म्हणजे आपल्या वेळेसची काही आताची औषधं नाही, तर त्यावेळेस त्यांच्या वेळेस जी प्रचलित असतील जी सगळी आयुर्वेदाची ती औषधी. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की ज्ञान. अज्ञान आणि अविद्या या कारणाने आपण अनेक चुका करतो, म्हणून यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे, म्हणजे ज्ञान प्राप्त केल्यानंतर मग यथार्थ ज्ञान प्राप्त होतं आणि यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग आपण आधी आणि व्याधी जन्य रोगावरती विजय प्राप्त करू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे त्यांनी शारीरिक स्थिती सांगत असताना 100 प्रमुख नाड्या मानलेल्या आहेत. त्यांना प्रधान प्रधान नाडी म्हटलं की ह्या मानवी शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. पण त्यातल्या 100 नाड्या या प्रधान नाड्या म्हटल्या आहेत आणि बाकी त्यांच्या या उपशाखा म्हटलेल्या आहेत. आणि नाड्यांमध्ये पित्त आणि कफ जेव्हा वाढतो त्यावेळेस अन्न आणि रसाची पूर्ती होऊ शकत नाही, प्राणवायूचा अवरोध होतो आणि मग व्यक्तीला आधी आणि अनादी म्हणजे अशा शारीरिक आणि मानसिक व्याधी जळतात. शारीरिक व्याधीवरती त्यांनी औषध ज्ञान सांगितलंय, तर मानसिक व्याधीवरती प्राणायाम सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत. जसं मी आताच म्हटलं की 4 द्वारपाल किंवा 4 स्तंभ जे आहेत योग वशिष्ठानुसार, ती 4 स्तंभ म्हणजे सम, आत्मनियंत्रण किंवा मनाची शांतता, विचार, संतोष, सत्संग. सत्संग म्हणजे ज्ञानी, पवित्र आणि प्रबुद्ध व्यक्तींचा समूह, चांगल्या लोकांचं संग करणे. त्यात सम म्हणजे काय, तर सम म्हणजे इंद्रियांचा वश करणे, इंद्रियांना शांत करणे, मनाला नियंत्रित करणे. आणि त्यात असं म्हटलं की अशाच व्यक्ती या मोक्ष प्राप्त करू शकतात ज्यांचा इंद्रियांवर संयम आहे, मनावर नियंत्रण आहे. विचार, मग याच्यामध्ये प्रकृतीचा विचार आला, चौकशीची भावना याचा अर्थ स्वतःचा विचार आला. संतोष, तुम्हाला सर्वांना माहिती, संतोष म्हणजे समाधान किंवा संतुष्ट राहणे. आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सुखी मानायचं. जो व्यक्ती संतुष्ट नाहीये, त्याच्याकडे जगातला अफाट पैसा जरी आला तरी तो व्यक्ती संतुष्ट राहू शकत नाही. त्याच्या मनामध्ये अजून काय प्राप्त करण्याची कुबुद्धी येऊ शकते. सत्संग म्हणजे साधूंचे संग किंवा साधूंचं आचरण करणे. तर ह्या 4 स्तंभावरती मनुष्याने चालल्यानंतर काय मिळतं, तर ते पुढे असं म्हणतात की समच्या मार्गावर चाललं की परम सुखाची प्राप्ती होते. विचार जर चांगले ठेवले तर परम ज्ञानाची प्राप्ती होते. संतोष याचं जर पालन केलं तर परम ज्ञान परम लाभ प्राप्त होतो. आपण स्वतःला अ, अ, आनंदी ठेवू शकतो, समाधानी ठेवू शकतो आणि सत्संग प्राप्त केल्यावरती मुक्ती आणि गती प्राप्त होते. या 4 स्तंभावरती 4 नियमांवर जर चाललं तर योग वशिष्ठानुसार. ठीक आहे, पुढे जाऊया. योग वशिष्ठमध्ये मनाला सुद्धा फार महत्व दिलेलं आहे. So मन these are the 4 pillars of moksha, na? येस येस, 4 स्तंभ, मोक्ष प्राप्तीचे 4 स्तंभ. आणि त्याला 4 द्वार, मुक्तीचे 4 द्वार सुद्धा म्हणतात. बघा, फक्त शब्दांचा फेरफार तुम्हाला येईल. प्रश्नामध्ये तुम्हाला 4 स्तंभ किंवा 4 पिलर विचारले जातील किंवा 4 द्वार विचारले जातील. तुम्ही फक्त योग वशिष्ठ असेल तर बिंदासे 4 लिहायचे. कुठे 4 स्तंभ म्हटले आहेत, कुठे 4 द्वार म्हटलेले आहेत, 4 पिलर. मन योग वशिष्ठानुसार मनाची संकल्पना अशी त्यांनी मांडली की मनच संसार निर्माण करतो, मनच संसार चालवतो, मनच स्थूल रूपामध्ये जीव होतो आणि मनच सूक्ष्म आणि विस्तृत होऊन ब्रह्म सुद्धा होतो. मनाच्या शुद्धी व अशुद्धीवर जीवाचा मोक्ष आणि बंध अवलंबून आहे. जर तो अशुद्धीकडे वाटचाल करत असेल तर तो बंधामध्ये अडकतो आणि जर तो शुद्धीकडून 4 स्तंभाच्या मार्गावर चालून 4 द्वाराच्या मार्गापर्यंत पोहोचून तो मोक्षापर्यंत जातो. थोडक्यात मनाच्या स्थितीवर सर्व काही अवलंबून आहे असं वशिष्ठांचं म्हणणं आहे. पुढे तुम्हाला एक श्लोक आहे, त्याचा अर्थ मी वाचतो. श्लोक जर वाचले तर आपल्याला बराच टाइम होईल. निराकार चित्त स्वरूपाच्या ठिकाणी होणारा आकाराचा भास म्हणजेच मन होय. मनाची त्यांनी व्याख्या केली आहे. ओके, काही अडचण नाही ना, नेट व्यवस्थित आहे? ओके, मनाची त्यांनी आवाज कट होत होता सर थोडा. हो हो, यस यस, ठीक आहे. नेटची अडचण होती. ओके, प्लीज आपला माईक म्यूट कराल. त्यानंतर ते असं म्हणतात की अनंत सर्व शक्तिमान अशा महात्म्या आत्मतत्वापासून प्रथम निष्पन्न झालेल्या संकल्प शक्ती स्वरूपालाच मन म्हटलं जातं. मनावरती त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे आणि मनाला सर्व शक्तिशाली समजलेलं आहे.
आणि आपण म्हणतो ना की आपलं मी जर विचार केला, मी जर मनात आणलं तर मी एव्हरेस्ट सुद्धा चढून जाऊ शकतो. आपण पण व्यवहारामध्ये असताना किंवा आपल्या कर्मामध्ये कामामध्ये आपण जर मनावर घेतली तर कुठली वस्तू आपण प्राप्त करू शकतो. तुम्ही मनावर घेतलाय, तुम्ही ठाम निश्चय केलेला आहे, तर तुम्ही 100% नेट क्वालिफाईड होणारच होणार. ठीक आहे, पुढे जाऊया. मग हे सगळं साधत असताना त्यांनी योगातील 5 बाधा या ठिकाणी विशद केलेल्या आहेत. त्या 5 बाधा आहे इच्छा, क्रोध, लोभ, भीती आणि निद्रा. मनुष्यामध्ये प्रचंड इच्छांची कामनांची हे असेल, एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, तिसरी झाली की चौथी, त्याच्यातल्या इच्छांचा अंतच नाहीये. अंतहीन ज्या व्यक्तीच्या इच्छा आहे तो योगामध्ये प्रगती करू शकत नाही. क्रोध, संतापी, लोभ, भीती आणि निद्रा. निद्रेचं पण अनेक वेळेस तुम्ही आता पुढे हठयोग वाचाल. हठयोगामध्ये बाधक तत्वामध्ये पण निद्रेचं हे आलेलं आहे की जो व्यक्ती निद्रेच्या अधीन असतो किंवा जो आलस्य करतो, जो उठत नाही, तो योगामध्ये पुढे जाऊ शकत नाही. यामध्ये त्यांनी ध्यानाचे 8 अंग सांगितलेले आहेत. ध्यानाचे 8 अंग म्हणजे ध्यानापर्यंत जायचं आहे तर त्याचे 8 अंग सांगितले आहेत. जे अष्टांग योगामध्ये आहेत तेच या ठिकाणी सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामध्ये पुढे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्हाला हे अष्टांग योग पाठच असतील असं मी गृहीत धरतो. त्यात पुढे ते ज्ञानाच्या सप्तभूमीचा सुद्धा उल्लेख करतात की ज्ञानाच्या 7 भूमी आहेत. पहिली आहे शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असन शक्ती, पदार्थ भावना आणि तुर्य अवस्था. एक एक ज्या 7 भूमी आहेत त्या इलेबरेट करतो. पहिले लिहायचं शुभेच्छा. शुभेच्छांचा अर्थ चांगले विचार. ज्या ज्ञानाच्या 7 भूमी आहेत त्यातील पहिला आहे शुभेच्छा. शुभेच्छांचा अर्थ होतो चांगले विचार. दुसरा आहे विचारणा. आपले विचार मनन ग्रंथानुसार हवे. जे काही आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथांची रचना केली आहे त्यानुसार आपले सगळं ज्ञान पाहिजे, त्यानुसार आपले विचार पाहिजे. पातंजल योग सूत्रामध्ये जे काय लिहिलेलं आहे, हठप्रतिपिकेत काय लिहिलंय त्याप्रमाणे आपण आचरण करायला हवं. ही विचारणा झाली. तनुमानसा, मनास अंतर्मुखी करणे. मनाचे सूक्ष्म रूप. तनुमानसा म्हणजे मनाचे सूक्ष्म रूप. मनाला अंतर्मुख करून मनाला नियंत्रित करणे म्हणजे तनुमानसा. सत्वापत्तीचा ग्रंथामध्ये मला मिळालं नाही त्यामुळे इथे मला सांगता येणार नाही. अनासक्ती म्हणजे असहन शक्ती किंवा असन शक्ती असा त्याच्यामध्ये शब्द आहे ग्रंथामध्ये. त्यात असं म्हटलंय की विषयाच्या भोगापासून विरक्त होणे, ज्याला आपण अपरिग्रह म्हणतो यम नियमांमध्ये. ते एखाद्या याच्यापासून सगळ्यापासून विरक्त भाव ठेवून आपल्याला अनासक्त व्हायचं आहे. पुढचं आहे पदार्थ भावना. सत्याला मायेच्या परे बघणे. आपण नेहमी आपल्या डोळ्यासमोर मायेचा पडदा असतो. कुठलीही गोष्ट आपण आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ काढतो, आपल्या सोयीनुसार त्याच्याकडे बघतो. पण सत्य जर असेल तर आपल्या सोयीनुसार न बघता त्याला सत्य म्हणून बघण्याचा प्रयत्न करणे, वस्तूला सत्य म्हणून बघणे, असं त्याचं म्हणणं आहे पदार्थ भावनेमध्ये. पुढचं आहे तुर्य अवस्था. मुक्तीच्या अगोदरची ही अवस्था आहे आणि हे मुक्तीचं द्वार आहे असं म्हटलं जातं. ही अवस्था प्राप्त केल्यानंतर त्याच्यानंतर फक्त मुक्तीच बाकी राहते. या सप्तभूमी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि साधनेमध्ये त्यांनी 10 आसन सांगितले आहेत आणि फक्त एकच प्राणायाम सांगितला आहे. तो एक प्राणायाम म्हणजे नाडी शुद्धी प्राणायाम. ठीक आहे. असहन शक्ती सांगा ना एक वेळेस. काय असहन शक्ती का? हा, विषयाच्या भोग म्हणजे विरक्त होणे ना. आपण जसं यम नियमांमध्ये अपरिग्रह बघितलं ना, अपरिग्रहाची जी अवस्था आहे तीच असहन शक्ती. इथे फक्त शब्द बदललाय, अर्थ एकच आहे. विषयाच्या भोगापासून स्वतःला विरक्त करून घेणे. ओके, येस डिटॅचमेंट बरोबर. आपल्याला विषयापासून स्वतःला विरक्त करून घेणे, मनाला नियंत्रित करणे. मनावरती नियंत्रण आलं, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियांवर नियंत्रण आलं तर आपल्याला अपरिग्रह आरामात साधता येतो. ठीक आहे. 10 आसनं सांगितली आहेत आणि एकच प्राणायाम सांगितलाय, नाडी शुद्धी प्राणायाम. मात्र त्याचे 4 प्रकार सांगितलेत आणि हे 4 प्रकाराला आयएमपी करा. प्राणायामाचे जे प्रकार विचारले जातील योग वैशिष्ट्यामध्ये याच्यावरती प्रश्न होता. यामध्ये नाडी शुद्धी प्राणायाम एकच सांगितलं पण त्याचे 4 भेद सांगितलेत. ते 4 भेद म्हणजे सगर्भ, अगर्भ, सहित आणि केवळ.
बाह्य आणि अंतर. आणि चौथं आहे उत्तम, मध्यम आणि अधम. जर तुम्ही घेरंड संहितेनुसार प्राणायाम बघितला असतील तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. सगर्भ, अगर्भ, सहित कुंभक, केवल कुंभक, बाह्य कुंभक, अंतर कुंभक, उत्तम, मध्यम आणि अधम हा जो प्रकार आहे हा तुम्हाला नाडी शुद्धीमध्ये बघा आपण अंकानुसार घेतो. 4 अंकात श्वास घेणे, 6 अंकात सोडणे, 8 अंकात 6 अंकात रोखणे कुंभक आणि 8 अंकात रेचक. तर याचे जे प्रकार सांगितले आहेत ते घेरंड संहितेमध्ये तुम्हाला विस्तृत येतील. उत्तम कोणतं आहे, मध्यम कोणतं आहे आणि अधम कोणतं आहे ते घेरंड संहिता ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही IMP करून ठेवा, हे फार महत्वाचं आहे. पुढे जाऊया. मन आणि मनाबद्दल जे मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिले जे मनाचे श्लोक आलेत आणि मनावरती त्यांनी खूप काही लिहून ठेवलेले आहेत. त्यात त्यांनी मन हे चेतनात्मक आहे, जड आहे, संकल्प करीत राहणे हा त्याचा स्वभाव आहे असं म्हटलं होतं. मला असं वाटतं की हे स्लाइड थोडी खालची वर झाली. त्या मनाच्या नंतर ही स्लाइड हवी होती पण ती खालती वरती होऊन गेली स्लाइड. ठीक आहे, तुम्ही ही पहिले घ्याल, मनाच्या नंतरची ही स्लाइड आहे. एक मिनिट फक्त. येस. मनाची इथे त्यांनी व्याख्या करताना असं म्हटलंय की मन हे संसार रूपी मायाचक्राची मुख्य चाबी आहे. मनाला थांबविले तर संसार चक्राची गती सुद्धा आपण थांबवू शकतो. मनाला जिंकले की सगळे काही जिंकता येते. मन लय झाल्यावरती संसाराचा लय होतो. जसे घट नाहीसा झाला की घटका नाहीशा होतात. तसं चित्त एकाग्र झाल्यावर द्वैत आणि अद्वैत या दोन्ही भावनांचा लय होऊन चित्तामध्ये परम शांतीची अनुभूती प्राप्त होते. त्यामुळे संसार रूपी दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी मनोनिग्रह आवश्यक आहे. आणि हा मनाचा निग्रह प्राप्त करण्यासाठी त्यांनी मनोनिग्रहाचे उपाय सांगितलेले आहेत. आणि या मनोनिग्रहाच्या उपायांना सुद्धा तुम्ही IMP करा, हे सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतं. योग वैशिष्ट्यानुसार मनोनिग्रहाचे उपाय असे ऑप्शन दिलेले असतात 4. त्यातलं एक वेगळी असते, 3 बरोबर असतात किंवा 3 वेगळे असतील आणि एकच त्याच्यामध्ये या उपायांपैकी एक असेल, असंही होऊ शकतं. तर पहिलं आहे ज्ञानयुक्ती. ज्ञानाचा अंगीकार करणे, ज्ञान योगावरती ज्ञान योगाचा पुरस्कार करणे. बघा तुम्हाला ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक ग्रंथात सापडतील. संकल्पांचा त्याग करणे म्हणजे इच्छा, जे काही तुम्ही प्रत्येक वेळेस संकल्प करतात की मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं, मला हे करायचं, मला ते करायचं, आपल्या या संकल्प कधी संपणारे नाहीयेत. जर तुम्ही या संकल्पांचा त्याग केला तर तुम्ही तुमच्या मनाला शांत करू शकाल. कारण की तुम्ही संकल्प केला आणि तो पूर्ती नाही झाली त्या संकल्पाची तर तुमचं मन अतिशय चंचल राहतं, ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. वैराग्य भाव, आता सांगितलं की तुम्हाला वितरागी पुरुष बनायचं आहे. विरक्ती घ्यायची आहे कुठल्याही वस्तूविषयी. त्या वस्तूविषयी तुम्हाला आसक्ती बाळगायची नाहीये. माझा मोबाईल, माझं घर, माझं दार, माझी मुलं, माझी बायको, माझा नवरा, जे काही माझं आपण करतो त्याच्यापासून विरक्त व्हायचं आणि त्याला एक त्रयस्थ नजरेने बघायचा प्रयत्न करायचा की माझ्याकडे मोबाईल आहे, ठीक आहे, तो माझ्या उपयोगात येतोय, माझ्याकडनं या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून मी त्याला वापरतोय. जर मला त्याची गरज नसती तर मी तो वापरलाही नसतात. ही विरक्तीची भाव तुमच्यामध्ये असली पाहिजे. वासनांचा त्याग तुम्ही केला पाहिजे. अहंकाराचा त्याग केला पाहिजे. असंगाचा अभाव, याचा अर्थ सत्संग करणे, चांगल्या पुरुषांच्या, साधू संतांच्या सानिध्यात असणे, दुर्व्यवहार करणारे, कुबुद्धीचे लोक, कमी बुद्धीच्या लोकांच्या सोबत संग टाळावा, याचा असा त्याचा अर्थ होतो. कर्तृत्वाचा त्याग. आम्ही इथे दररोज योग साधना घेतली की योग साधनेनंतर शेवटचं एक वाक्य आम्ही सगळ्यांकडनं बोलून घेतो, तो म्हणजे आज केलेला साधना किंवा आज केलेले जी काही हे असेल साधना असेल ती आम्ही ईश्वर चरणी समर्पित करतोय. श्रीकृष्णार्पणमस्तु. म्हणजे साधनेचा सुद्धा अहंकार आपल्याला लागत नाही. आणि विश्वास ठेवा, साधना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अहंकार सगळ्यात पहिले लागतो. साधनेचा अहंकार सगळ्यात पहिले येतो, पण आपल्याला त्या अहंकारापासून दूर राहायचं आहे. कर्तृत्वाचा त्याग केला की अहंकार येतच नाही. कर्माचा त्याग केला, गीतेत पण हेच म्हटलंय, निष्काम कर्म किंवा केलेले कर्म तू मला समर्पित कर, त्याचं फळ देण्याचं काम मी करेल, असं आश्वस्त करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला. सर्व त्यागचा अर्थ म्हणजे जसं आता म्हटलं की वासनांचा त्याग, याचा त्याग, त्याचा त्याग, माझं करणं सोडून देणे. समाधीचा अभ्यास, आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे तर समाधीचा.
पण हे समाधीचा अभ्यास करण्यासाठी त्या 8 अंगांचं पालन तर करावं लागेल. आसन करून शरीर स्थिर स्थिर करावं लागेल, प्राणायाम करून मन स्थिर करावं लागेल, प्रत्याहार करून इंद्रियांना वश करावं लागेल, धारणा घेऊन ध्यानामध्ये प्रवेश करावा लागेल, आणि ध्यानात एकदा आला म्हणजे समाधीचा अभ्यास आपला सुरू होतो. इच्छांचा त्याग पहिलेच येऊन गेलं. इच्छांचा त्याग करणे, वासनांचा त्याग करणे, हे मनोनिग्रहाचे उपाय वशिष्ठांनी सांगितलेले आहेत. आणि हे मोस्ट IMP आहेत. याचा तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुन्हा सांगतो. पुढे जाऊया. पुढचं आपलं टेक्स्ट आहे हठयोग. माझ्यापेक्षा तुम्हाला छानपैकी हठयोग जमत असेल, कारण की आपण स्टुडंट आहात. आपण हे सगळे ग्रंथ योगामध्ये आल्यानंतर MA च्या सिलेबसमध्ये तर हठयोग, गिरंड संहिता, गीता, भगवद्गीतेचे तर काही भगवद्गीतेचे काही अध्याय आहेत, काही श्लोक आहेत. पण हठयोग, गिरंड संहिता हा पूर्णच्या पूर्ण टेक्स्ट MA च्या सिलेबसमध्ये शिकवायला आहे. योग शिखोपनिषद बघा, ह्या एका स्लाइड वरून तुमच्या उपनिषदांमधली एक संकल्पना क्लिअर झाली. पहिल्या अध्यायामध्ये 133वा श्लोक आहे योग शिखोपनिषदामध्ये हठयोगाचा. ह कारेण तू सूर्य स्यात ठ कारेण च चंद्र रूपेत्य सूर्य चंद्र मा सौरेत्य हट इत्याभिधीयते. हट याचा अर्थ सूर्य आणि ठ याचा अर्थ चंद्रमा. सूर्य आणि चंद्र यांचे एक होणे म्हणजे हट. हट प्रतिपिकेतील हट, तुम्हाला हटाचा अर्थ लक्षात आला. हट प्रतिपिकेमध्ये पण याचा श्लोक आहे. पुढे त्याचा श्लोक नाही वाचत मी. त्याचा अर्थ असा आहे की मोक्षद्वाराचे उद्घाटन करणाऱ्या साधना पद्धतीला. आता मोक्षद्वाराचं उद्घाटन म्हणजे मोक्षद्वारापर्यंत पोहोचणे, याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर त्याला हठयोग म्हटलं गेलेलं आहे. आणि हठयोग परंपरा आपल्याकडे खूप लवकर उदयाला आली, खूप प्रसिद्ध झाली, कारण की त्याच्यातून पटकन आपल्याला सिद्धी प्राप्त होतात असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून हठयोगावरती चालणारे तुम्हाला खूप सारे संत आणि ऋषी मिळतील. पुढे असं म्हटलंय हठयोगामध्ये की शिवाला नमस्कार करून ज्यांनी योगवेदेची शिक्षा दिली, म्हणून त्यात असं म्हटलंय की आदिनाथ भगवान शिव हे सर्वात योगाची दीक्षा देणारे सर्वात पहिले प्रथम गुरु आहेत. नंतरचे गुरु आहेत माता पार्वती, कारण की भगवान शंकरांनी हे ज्ञान माता पार्वतीला दिलं. मग त्यानंतर हे पुढे गुरु शिष्य परंपरेने आलं. नाथ संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की मच्छिंद्रनाथांनी ते ऐकलं आणि मग पुढे त्यांची प्रथा सुरू झाली. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे वगैरे आहेच पुढे बघा. त्यानंतर नाथ संप्रदायातील सिद्ध योगी जसे मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ, भैरवनाथ यांनी या योग विद्येचा प्रचार प्रसार केला. हठयोगामध्ये सुद्धा यम नियम आहेत, पण त्या ठिकाणी 10 यम आणि 10 नियमांचा उल्लेख आहे. पातंजल योग सूत्रामध्ये 5 यम 5 नियम म्हटलेत. तर यामध्ये यम असं म्हणतात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती म्हणजे धैर्य, दया, आर्जव, अहंकाराचा त्याग करून नम्रता धारण करणे म्हणजे आर्जव, मिताहार आणि शौच. नियम काय म्हणतात तर तप, संतोष, आस्तिक्य म्हणजे श्रद्धा असणे, दान, ईश्वर पूजन, सिद्धांत वाक्य श्रवण, लज्जा म्हणजे मती आपली सांभाळणे, जप आणि होम असे नियम त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे जे तुम्हाला मी आता तुमच्या समोर ओपन केलेलं आहे हे तुम्ही IMP करून ठेवा. हठयोगातील साधक आणि बाधक तत्वांवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आणि मोस्टली याच्यावरती प्रश्न आलेलेच आहेत. मी स्वतः सोडवलेले आहेत साधक बाधक तत्वांवरती. कोणते साधक तत्व आहे, कोणते बाधक तत्व आहे, याच्यात आपल्याला ते बघायचे आहेत. साधक तत्व आणि बाधक तत्व नेमकं काय ते समजून घेऊ अगोदर. हठयोगातील प्रथम उपदेशामध्ये साधक आणि बाधक तत्वाचे वर्णन केलेले आहे. साधना मार्गात सहायता करणाऱ्या तत्वांना साधक तत्व म्हटलं आहे आणि बाधा उत्पन्न करणाऱ्या तत्वांना बाधक तत्व म्हणून संबोधलेत. स्वामी स्वात्माराम यांनी हठप्रदीपिका या ग्रंथामध्ये 6 साधक तत्व आणि 6 बाधक तत्वांचा उल्लेख केलेला आहे. म्यूट आहे सर, तुम्ही अनम्यूट व्हा.
हॅलो दर्शना मॅडम, हॅलो दर्शना मॅडम, ऍडमिन तुम्ही आहात ना दर्शना मॅडम? आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो. हा सर, एक मिनिट. हा माझं नेट बंद झालं होतं, नेट बंद पडून परत मी एंटर झालोय. मला तुम्ही परत ऍडमिन करा ना. हो मला हो हो मला स्क्रीन शेअर करायची आहे. हो सर. होस्ट बनू? हो यस, मला होस्ट करा प्लीज. येस सर. नेटचा प्रॉब्लेम येऊन गेला अचानक. ठीक आहे, मी होस्ट आहे ना. हॅलो, आवाज येतोय माझा? स्क्रीन दिसते आहे? येस सर. येस, कोणाचा तरी फोन आला होता आणि त्यामुळे रेंज कटली माझी, हे बंद पडलं. ठीक आहे, साधक आणि बाधक तत्व काय हे आपण समजून घेतले. पहिल्या अध्यायामध्ये 15वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये साधक तत्वाचं वर्णन स्वामी सत्वाराम यांनी केलेलं आहे. साधक तत्वामध्ये काय काय येतं तर बघा तुम्ही, अत्याहार, अतिप्रयास, प्रजल्पता, नियमाग्रह आणि जनसंघ. हे जनसंघ, एक मिनिट फक्त. हॅलो, हा यस, सॉरी, बाधक तत्व सांगतोय मी. पहिलंच बाधक तत्व सांगितलं की अत्याहार, अतिप्रयास, प्रजल्पता, नियमाग्रह आणि जनसंघ ही तुमची बाधक तत्व आहेत. पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अत्याहार म्हणजे काय तर आहाराचे अधिक मात्रेमध्ये सेवन केल्यामुळे जठराग्नी अधिक मात्रेमध्ये खर्च होतो. परिणामी पाचनाशी संबंधित वेगवेगळे रोग उत्पन्न होतात. अपचन, कब्ज, आम्लता, अग्निमांद्य असे विकार उत्पन्न होतात आणि हे विकार साधनेमध्ये खरं तर बाधा आहे. या विकारांमुळे साधकाचे ऊर्जा व्यय होते. पचन अधिक करण्यासाठी आपली सगळी जी ऊर्जा आहे ती पचन संस्थेकडे वळवल्या जाते. असे वेगवेगळे रोग होऊन ऊर्जा विनाकारण खर्ची होते आपली आणि परिणामी योग साधनेमध्ये बाधा निर्माण होते. तर बाधक तत्वामध्ये सर्वात पहिले आहे अत्याहार, म्हणजे जरुरीपेक्षा, गरजेपेक्षा जास्ती खाणे, त्याला अत्याहार म्हटलेला आहे. पुढे आहे अतिप्रयास. अतिप्रयासाचा अर्थ अत्याधिक शारीरिक आणि मानसिक श्रम करणे. अत्याधिक शारीरिक, मानसिक हे जर श्रम केले तर राजसिक आणि तामसिक गुणांबरोबर शरीराच्या आणि मनाच्या ऊर्जेमध्ये असमतोल निर्माण होतो. त्यांचं संतुलन तिथे खंडित होतं आणि यामुळे साधना मार्गामध्ये बाधा उत्पन्न होते. म्हणून बाधक तत्वामध्ये अतिप्रयास पण एक बाधक तत्व आहे. प्रजल्पता, प्रजल्पता याचा अर्थ होतो अधिक बोलणे. अधिक बोलण्यामुळे सुद्धा शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा ऱ्हास होतो. शिवाय वेळ सुद्धा आपला वाया जातो. परिणामी नकारात्मक वृत्ती जसे ईर्ष्या, द्वेष, लोभ, मोह इत्यादींची निर्मिती होते आणि ही योग मार्गेमध्ये सर्वात मोठा बाधा असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. नियमाग्रह, कठीण नियम आचरणे. जसं योग साधना करताना शास्त्रोक्त किंवा सामाजिक किंवा धार्मिक मान्यतेच्या अनुसार नियम जे आहे ते सक्तीने पालन करणे इतकं आवश्यक नाहीये. उदाहरणार्थ, एखादी आपण आसन करत असताना समजा पवनमुक्त आसन आहे, त्याची आदर्श स्थिती एखाद्या व्यक्तीला नाही जमत आहे, त्याची फ्लेक्झिबिलिटी नाही आहे, पण आपण आदर्श स्थिती जमण्यासाठी त्याच्यावरती प्रेशर आणतो. नियमाचंच पालन झालं पाहिजे असं आपण म्हणतो, तर हे पण चुकीचं आहे. अशा वेळेस ती व्यक्तीला त्रास होऊ शकतो किंवा ती कायमस्वरूपी साधना सोडू शकते. म्हणून जे काही नियम आहेत, हे नियम वेळ प्रसंगी, वृत्तीनुसार, व्यक्तीनुसार बदलू शकतात आणि त्याचा आपण त्या आपल्या सोयीनुसार थोडं कमी जास्ती केलेलं चालतं. तुमच्या समोर उदाहरण पण दिसतं आहे की समजा आपण साधना करताना असं म्हटलंय की शुचिर्भूत होऊन येणे, शौच पाळणे, पण थंडीच्या दिवसामध्ये आपण शीतल जलाने आंघोळ करावं असं म्हटलं, पण थंडीच्या दिवसात थंड पाण्याने सकाळी सकाळी आंघोळ करता येत नाही. अशा वेळेस मग ते नियम नाही पाळले तरी चालतात. ठीक आहे, लक्षात आलं. नियमाग्रह. पुढे आहे जनसंघ. लोकांचा संग्रह हा हे सुद्धा बाधक तत्व आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा ऱ्हास होतो. अनेक लोक तुम्हाला फोन करतील, त्रास देतील, तुमच्याकडनं कामं करून घेतील किंवा तुमचे कामं असतील, लोकांशी संबंध ठेवणे, बोलणे. तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा साधनेमध्ये तुमच्या बाधा येऊ शकते. म्हणूनच आपले जे
हे सगळे संत होते, हे सगळ्या लोकांपासून दूर, या संसारापासून दूर, मोहमायापासून दूर एखाद्या गिरीकंधरामध्ये, जंगलामध्ये, गुफेमध्ये जाऊन साधना करतात किंवा करायचे. अजूनही ती प्रथा सुरू आहे. ठीक आहे. पुढे आहे चंचलता किंवा लौल्य. शरीर आणि मनाची चंचलता ही दीर्घ साधनेमध्ये बाधा आहे. मनावरती तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करणे फार गरजेचे आहे आणि मनाची चंचलता घालवण्यासाठी किंवा मनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. या मनाच्या चंचलतेमुळे ईर्ष्या, द्वेष इत्यादींची निर्मिती होते आणि हे योग मार्गामध्ये अडथळे आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता चंचलतेचं अजून एक उदाहरण आहे आणि ते तुम्ही पण अनुभवलं असेल साधनेमध्ये. तुमच्याकडे आलेला एखादी साधक अतिउत्साहाने साधना करण्यासाठी येतो. पहिल्या दिवशी आला की जरा 5-6 दिवस नियमित येतो, 6व्या दिवशी सुट्टी. परत 2 दिवस आला की 2-3 दिवस बंद. तर असे काही लोक आहेत की जे चंचल वृत्तीचे असतात. त्यामुळे अशा वृत्तीमुळे आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येतो. पुढे बाधक तत्वामध्ये नंतर आहे साधक तत्व. साधक तत्वाचा जर श्लोक बघितला तर हठप्रदीपिकेच्या पहिल्या ग्रंथामध्ये 16वा श्लोक आहे साधक तत्वाचा. यात स्वामी सातवाराम असं म्हणतात की ह्या तत्वांचं पालन केल्याने तुमच्या साधनेमध्ये तुम्हाला साधना व्यवस्थित करता येईल किंवा हे साधनेचे साधक तत्व आहे. त्यामध्ये पहिलं आहे उत्साह. याला म्हणतात आंतरिक ऊर्जा किंवा जोश. आपण उत्साहाने एखादी क्रिया सुरुवात करतो, पण हा उत्साह शेवटपर्यंत कायम टिकला पाहिजे. नाहीतर काय होतं की उत्साहाने सुरू केलेली काही एखादी गोष्ट असेल, त्यातून काही निष्पन्न होत नाहीये, तर आपण हतोत्साहित होतो आणि आपण मग ते हतोत्साहित झाल्यानंतर आपण ती साधना सोडून देतो. किंवा एखादी व्यक्ती आहे की जो ही साधना करत असताना त्याचे काहीतरी कामना आहे, इच्छा आहे किंवा माझे पोटाचे विकार दूर व्हावे म्हणून मी साधना सुरू केली. पण साधना करत असताना त्याला लगेच ती साध्य करता येत नाही. लगेच पोटाचे विकार पटकन तर काही दूर होत नाही, काही जादू नाहीये. हळूहळू पेशींवरती काम होतं आणि मग एक वेळ आल्यानंतर ते त्रास पण दूर होतात. पण आजकालच्या लोकांमध्ये तेवढी सहनशक्ती नाहीये, तेवढे पेशन्स नाहीये. म्हणून ह्या लोकांना पटकन रिझल्ट नाही मिळाला, तर मग ते साधना सोडून देतात. म्हणजे तो उत्साह त्यांचा तो पूर्ण डाऊन होऊन जातो. आणि असं अनेक वेळेस योगशास्त्रामध्ये तरी होतं. लोक जिमकडे का वळतात, तर त्यातून पटकन त्यांना काहीतरी कट्स वगैरे थोडेसे दिसतात, बॉडी गिडी दिसते. पण ही तात्कालिक स्वरूपाची आहे. साधनेतून तुम्ही जे शरीर प्राप्त कराल हे तुम्हाला शेवटपर्यंत टिकेल. हे लक्षात घ्या. आणि हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच असेल. सगळे साधकच आहोत आपण. पुढे आहे साहस. साहस असल्याशिवाय साधना मार्गावर अग्रेसर होणे कठीण आहे. साहस असेल तरच साधक योगातील कठीणात कठीण प्रक्रिया उत्तम करू शकतो. जसं की आपण बघितलं शीर्षासन, काहीतरी खूप सारे कठीण आसनं असतात की जे सहजरित्या जमत नाही आणि आपण साधकांना सांगतो की हे आसन करा, तर ते आसन करण्याच्या पहिलेच म्हणतात नाही सर जमणार नाही. अरे बाबा तू प्रयत्न तर कर. जसं आता तुमच्या समोर उदाहरण आहेत वस्त्रधवती किंवा नेती. अनेक लोकांना नेती जमून जाईल, पण रबर नेती करायचं म्हटलं की ते क्रिया बघितल्यावरच ते म्हणतात की जमणार नाही. प्रयत्नच नाही करत. त्यांच्यामध्ये तो साहसच नाहीये आज. शीर्षासन आहे, खेचरी मुद्रा आहे. हे सहजतेने नाही होत. याच्याकरता खूप धैर्य लागतं आणि हे धैर्य साहसनेच प्राप्त होतं. म्हणून साहस हे साधक तत्व आहे साधनेसाठीचं. पुढे धैर्य. धैर्य याचा अर्थ धीरता. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की लोकांमध्ये धीरताच नाही, धैर्यच नाहीये. त्यांनी साधना सुरू केली म्हणजे त्यांना तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप पाहिजे असतं लोकांना, पण तसं होत नाही. तुम्हाला ते साधना करून करून अंतर्मुख व्हावं लागतं. त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्याची जाणीव करावी लागते. पण व्यक्ती अंतर्मुख नसतोच, तो प्रचंड बहिर्मुखी असतो. तो साधना करत असताना पण त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या कामाचे विचार चालू असतात. गृहिणी साधना करत असताना आज काय स्वयंपाक करू, तिच्या डोक्यामध्ये हेच असतं. बाई माझे हे उठले असतील, त्यांना घरी गेल्यावर नाश्ता करावा लागेल. नमस्कार, आवाज येतोय मॅडम? हो येतोय. ओके. स्क्रीन नाही दिसत आहे. हो हो, येस येस. आजही नेटचा प्रॉब्लेम आहे असं दिसतं आहे. मी पुन्हा शेअर करतो स्क्रीन. ओके, दिसते स्क्रीन? प्लीज कोणीतरी सांगाल? हो सर. येस सर. येस. ओके ओके, ठीक आहे. धैर्य. आपलं धैर्य सुरू होतं.
साधना दीर्घकाळ केली तर साधकाला इच्छित ध्येय गाठू शकतो. आताच मी म्हटलं की साधकांमध्ये धैर्यच नसतं, त्याला तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप पाहिजे असतं, पण असं होत नाही खरं तर. एक मिनिट फक्त, एक मिनिट. रेकॉर्डिंग सुरू आहे का? तुमच्या समोर दिसतंय का रेकॉर्डिंग सुरू आहे का? की रेकॉर्डिंग हो. ऑफ? ओके हो सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. जर धैर्यहीन साधक असेल तर त्याला ती साधना प्राप्त होऊ शकत नाही. तो त्याचे पथभ्रष्ट होईल आणि तो साधना सोडून देईल. किंवा गुरुच्या उपदेशानुसार पण जर चालायचं म्हटलं तर खूप त्याच्यासाठी मेहनत आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके. हॅलो, स्क्रीन दिसते ना? हो सर. हो. ओके, पुढे आहे तत्व. साधक तत्वामध्ये तत्वज्ञान. मग तत्वज्ञान म्हणजे वास्तविक वस्तूंचे ज्ञान किंवा यथार्थ स्वरूपातील ज्ञान प्राप्त करणे. योग मार्गावर अग्रेसर झाल्यानंतर जी साधना पद्धती आपण स्वीकारतो त्या साधना पद्धतीमधलं पूर्ण ज्ञान व्यक्तीला पाहिजे. ज्यावेळेस हे तत्वज्ञान किंवा त्या साधना पद्धतीतील ज्ञान आपल्याला पूर्ण मिळतं त्यावेळेस आपल्याला अधिक आपला उत्साह वाढतो आणि ती साधना करण्याची आपण दृढ निश्चय करतो. मग ते गुरुच्या मार्गदर्शनाखाली खाली शास्त्रोक्त ज्ञान असेल किंवा आपण कुठल्याही मार्गाने त्या साधनेचं ज्ञान प्राप्त केलं. काल जसं की तुम्ही कोणती तरी विचारत होता की मला क्रियायोग बद्दल सांगा. आपल्याला त्या साधनेबद्दल पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावरती ती त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा अधिक मिळते किंवा त्या मार्गावरती दृढ राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. म्हणून तत्वज्ञान हे साधक तत्व आहे. पुढचं आहे दृढ निश्चय. कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपण दृढ निश्चय केलेला असतो आणि ती भावना अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण या सगळ्या कार्यशाळा सुरू करण्या अगोदर म्हटलं की मी नेट होणारच, हा माझा दृढ निश्चय केलेला आहे. मी नेट होणारच. सॉरी, एखादी आपण दिव्य हातामध्ये घेतो, एखादी काम हातात घेतो, तर ते दृढ निश्चयानेच ते पूर्ण करण्याची आपल्याला मनामध्ये शक्ती मिळत असते. म्हणून दृढ निश्चय हे साधक तत्व आहे. बाधक तत्वामध्ये जनसंघ होतं, तर साधक तत्वामध्ये शेवटचं आहे जनसंघ परित्याग. जसं जनसंघ चुकीची गोष्ट आहे, तसं परित्याग केल्यावरती ते साधक तत्व होतं. म्हणजे सामाजिक आणि धार्मिक स्तरावर निर्माण होणाऱ्या विविध व्याधींपासून दूर राहण्यासाठी साधक जनसंपर्क टाळला पाहिजे साधकाने. तो जितका लोकांपासून दूर राहील तितका तो एकाग्र होत जाईल. मग आपण जनसंपर्क कसा करतो? तर व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक याच्यावरती आपण इतके सक्रिय राहतो, इतक्या लोकांची संपर्कात राहतो, आपण आपला त्या ठिकाणी जनसंघ परित्याग करूच शकत नाही. म्हणून मोबाईल पण एक बाधक तत्वच आहे असं जर गृहीत धरा. टीव्ही हा बाधक तत्वच आहे. असे आपले हे 6 साधक तत्व, 6 बाधक तत्व त्यांच्या काळातले होते म्हणून त्यांनी 6 मांडून ठेवले. आता जर स्वामी सातवाराम 21व्या शतकामध्ये असते तर त्यांनी बाधक तत्वामध्ये मोबाईल पण लिहिला असता की मोबाईल हे बाधक तत्व आहे. मोबाईलमुळे साधना होऊच शकत नाही. टीव्ही हे बाधक तत्व आहे. टीव्हीमुळे साधना होऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे, पुढे जाऊया. हट्ट प्रतिपिकेनुसार तुम्ही 10 यम आणि 10 नियमांचं हे बघितलं. यम नियम झाले, साधक तत्व, बाधक तत्व झाले. पुढे आहे हट प्रतिपिकेनुसार शुद्धी क्रिया. ठीक आहे, शुद्धी क्रिया आज तुम्ही सर्वांना माहिती आहे. सॉरी, पुढे तुमच्या समोर एक श्लोक आहे. हट प्रतिपिकेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 21वा श्लोक. ज्याच्या शरीरामध्ये लठ्ठपणा किंवा कफाचे अधिक प्रमाण आहे त्याने अगोदर षटक्रिया कराव्यात. पण ज्यांना असे काही दोष नाहीये त्यांनी षटकर्माचे आचरण करणे कंपल्सरी आहेच असं नाही. पण घेरंड संहितेमध्ये प्रत्येक साधकाने षटक्रिया कराव्यात असं कंपल्सरी म्हटलेलं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही घोळ नाही करायचा. आणि कदाचित याच्यावर प्रश्न येऊ शकतो की कोणत्या ग्रंथामध्ये षटक्रिया या कंपल्सरी करून मग साधकाने आसन आणि प्राणायाम केले पाहिजे असं म्हटलंय. तर ते आहे घेरंड संहिता. हठयोगामध्ये असं नाही म्हटलंय. हठयोगात म्हटलंय की समजा तुमच्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण जास्ती आहे किंवा तुम्ही लठ्ठ आहात किंवा तुम्हाला अंतर्बाह्य शुद्ध व्हायचंय तर तुम्ही षटक्रिया करावा, नाहीतर त्याला तुम्हाला गरज नाहीये. षटक्रिया कोणत्या आहेत? तर पुढे 22व्या सूत्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 22वं सूत्र म्हटलं आहे. धोतिर्बस्तीस तथा नेती त्राटकम नवलिकम तथा कपाल भातीश चैतानी षटकर्मानी प्रचाक्षते. अर्थात धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती या 6 क्रिया आहेत.
या 6 क्रिया योग्याने पूर्ण विश्वास ठेवून आणि गुप्तपणे कराव्या असा निर्देश स्वामी सातवाराम देतात. ठीक आहे, पुढे जाऊया. तुम्हाला मला सांगा की ह्या ज्या षटक्रिया आहेत यांचं विस्तृत हे सांगणे आवश्यक आहे का, की पुढे जाऊ? हॅलो. चालेल सर, पुढे गेलं तरी चालेल, कारण सगळ्यांनाच माहिती असलं पाहिजे. हा, सगळ्यांना. हा, मी तेच म्हणतो, कारण की हो सर, माहिती. पीपीटी स्क्रीन शेअर करून द्या. हो, येस येस, स्क्रीन मध्ये तुम्हाला मिळेलच. त्यात काही महत्वाचं असेल तेच फक्त सांगतो मी. फक्त त्याच्यातून काय सिद्ध होतं ते बघा. ओके. धौती कर्मातून धौती कर्म पहिलं आहे. धौतीमुळे खोकला, दमा, पित्त, कुष्ठरोग असे 20 प्रकारचे कफ रोग धौती क्रियेमुळे नष्ट होतात. यामध्ये हठयोगामध्ये प्रत्येक क्रियेचे कुठलेच उपप्रकार सांगितलेले नाहीये. उपप्रकार फक्त घेरंड संहितेमध्ये आहे. त्यामुळे 4 बोटे रुंद आणि 15 हात लांबीचं मऊ वस्त्र पाण्यामध्ये टाकून तोंडावा ते हळूहळू आत गिळणे याला धौती म्हटलेलं आहे. ठीक आहे. बस्ती, बस्ती म्हणजे गुदद्वारामध्ये एक नाल असते, ती नाल टाकली, छिद्र असलेली नाल असते आणि ती नाल गुदद्वारामध्ये टाकून वाहत्या पाण्यामध्ये नाभीपर्यंत बसायचं आणि उत्कटासनामध्ये तुम्ही अग्निसार क्रिया पण करू शकतात किंवा उत्कटासन पण करू शकतात. ही क्रिया करत असताना गुदद्वाराचं आकुंचन आणि प्रसारण केल्यावरती प्रचंड आपला मळ साफ होईल, असं त्यावेळेस बस्ती क्रिया करायची. आता सध्या आधुनिक किच्यामध्ये बस्ती क्रियेमध्ये दरम्यान आपल्या गुदद्वारामध्ये तेल किंवा एखादी आयुर्वेदिक औषध टाकलं जातं, ज्याच्यामुळे ती आपले मोठी आतड्या स्वच्छ होतात. याचा लाभ त्यांनी असा म्हटलेला आहे की बस्ती कर्माच्या परिणाम स्वरूप वात, पित्त आणि कफ हे 3 दोष नष्ट होतात. पिल्ला, यकृत, जठर यांचे सगळे रोग समूळ नष्ट केले जातात. अंतःकरण प्रसन्न होतं, मन शांत होतं, पाचन क्रिया सुधारते आणि शरीरातील उर्वरित सर्व रोग नाहीसे करण्यासाठी बस्ती क्रिया महत्वाची आहे. पुढचं आहे नेती. नेती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. क्षमा असावी. महर्षी स्वामी सातवाराम यांनी सूत्र नेतीलाच नेती म्हटलेलं आहे. घेरंड संहितेमध्ये नेतीचे वेगवेगळे प्रकार पण आहेत. नेती क्रिया कशी करावी तुम्हाला माहिती आहे. अगोदर सूत्र होतं, आता ते रबर आलंय. आपण त्याला आधुनिक भाषेमध्ये रबर नेती म्हणतो. ही नेती क्रिया केल्यामुळे कपाल प्रदेशाची शुद्धी होते. सूक्ष्म पदार्थांचे ज्ञान प्राप्त करून घेणे किंवा दिव्य दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी नेती क्रिया केली जाते. एकंदरीत काय तर खांद्याच्या वरच्या भागामध्ये म्हणजे सायनस वगैरे जे काही आहे ते तुमचे स्वच्छ होतात आणि सर्व रोग दूर होतात. पुढची क्रिया आहे त्राटक. त्राटकाचे 3 प्रकार घेरंड संहितेमध्ये आहे. यामध्ये फक्त पद्मासनामध्ये बसून दृष्टी निश्चल करून डोळ्यात पाणी येईपर्यंत एकटक बघत राहणे या क्रियेला त्राटक संबोधलंय. पण कुठे बघत राहणे? ते बिंदूला बघणे, ज्योतीला बघणे, की सूर्याला बघणे, चंद्राला बघणे, कशाला बघणे याचा उल्लेख हठयोगामध्ये नाहीये. फक्त एकटक बघत राहणे, दृष्टी स्थिर करणे या क्रियेला त्राटक म्हटलेलं आहे. आणि याचे जर लाभ आपण बघितले तर सर्व प्रकारच्या नेत्र विकारांपासून आपण दूर होतो. तामसी प्रवृत्तीच्या लोकांमधील आळस त्राटकमधून दूर होतो आणि याचा उपाय आम्ही निर्धार योग प्रबोधिनीमध्ये आमच्या ठिकाणी खूप वेळेस केला. आम्ही साधना करत असताना एखादी व्यक्ती ही प्रचंड आळशी आहे असं लक्षात आलं तर त्या व्यक्तीला आम्ही बिंदू त्राटक, ज्योती त्राटक आणि सूर्य त्राटक तिघही प्रकारच्या त्राटक क्रिया करण्यास सांगतो आणि किमान आठवडाभर किंवा 10 दिवसापर्यंत. आळस खूप लवकर दूर होतो त्राटक क्रियेमुळे. पण पुढे स्वामी सातवाराम असं म्हणतात की या ज्या शुद्धी क्रिया आहेत ना, या सोन्याच्या पेटीप्रमाणे लपवून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे या सर्वांसमोर तुम्ही ओपन नाही केल्या पाहिजेत. इतकं त्याचं महत्व स्वामी सातवाराम यांच्या दृष्टीने आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. त्राटक नंतर नवली. नवली क्रियेचे पण वेगवेगळे प्रकार घेरंड संहितेमध्ये आहे. यात फक्त असं म्हटलंय की सरळ उभे राहून थोडे पुढे झुकावे, खांदे वाकून उड्डाण बंद लावावा. या अवस्थेत पोटातील स्नायू डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आणि उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जोराने फिरवावं. या क्रियेला नवली असं म्हटलं गेलेलं आहे. या क्रियेमुळे, नवली क्रियेमुळे पचन, अग्निमांद्य, जठराग्नी प्रदीप्त होतो. पोटाची सगळे विकार दूर होतात. ठीक आहे, आणि शरीरातील दोष दूर होतात, असे याचे फायदे आहेत.
शेवटची क्रिया आहे कपालभाती. कपालभाती कशी करावी सर्वांना माहिती आहे. त्याचे लाभ आहेत कफ दोषांचं निवारण होणे. कपालभातीच्या माध्यमातून कफांचं शुद्धी होते. एक IMP तुम्ही याच्या पुढे लिहाल की शुद्धी क्रियेमध्ये घेरंड संहितेमध्ये उपप्रकार आहेत, यात उपप्रकार नाही आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. हठ प्रदीपिकेनुसार प्राणायाम संकल्पना. श्लोक तुमच्या समोर आहे, श्लोक काही वाचत नाही. पण प्राणायामाच्या अगोदर हितकर आणि मितकर आहाराची आवश्यकता हठ प्रदीपिकेत सांगितलेली आहे. घेरंड संहितेमध्ये सरळ आहार कसा असला पाहिजे त्याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यावेळेस आपली आहाराची PPT येईल ना, त्यावेळेस तुम्हाला घेरंड संहितेनुसार आहार संकल्पना लक्षात येईल की कशा प्रकारचा आहार घेरंड ऋषींनी सांगितलेला आहे. आणि सातवाराम स्वामी असं म्हणतात की फक्त हितकर आणि मितकर आहार तुमचा असला पाहिजे. हितकर काय म्हणजे की जो शरीराला हित, शरीराचं हित त्याच्यामुळे साध्य होईल. मितकर म्हणजे हलका आहार, पचनाशी पचन व्यवस्थित होईल असा आहार. प्राणायाम हे गुरुच्या मार्गदर्शनातच करावा असं म्हटलेलं आहे. मन आणि प्राण याचा परस्पर संबंध प्राणायामाशी संबंधित आहे. आणि एक श्लोक प्रसिद्ध आहे, इथे तो श्लोक तुमच्या समोर आहे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्नानुत्व मामाप्नोती ततो वायू निरोध येत. वायूचा निरोध केला असता चंचल मन सुद्धा निश्चल होतं. चले वाते, वाते म्हणजे वायू, वारा. चलम चित्तम जे चंचल मन आहे, निश्चले निश्चलम भवेत अशा चंचल मनाला तुम्ही नियंत्रित करू शकतात असा त्याचा अर्थ होतो. यात पुढे स्वामी सातवाराम म्हणतात की प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी नाडी शुद्धी प्राणायाम आवश्यक आहे. नाडी शुद्धी प्राणायाम केला असता शरीरातील 72,000 नाड्यांची शुद्धी होते आणि एकदा 72,000 नाड्या शुद्ध झाल्या म्हणजे तुम्ही प्राणायाम सिद्ध करू शकतात. या 72,000 नाड्या शुद्ध झाल्या म्हणजे तुमच्या मनाची उन्नत अवस्था प्राप्त तुम्ही करून प्राणायाम लवकर सिद्ध करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की नाड्यांच्या शुद्धीसाठी शुद्धिक्रिया आणि नाड्या शुद्ध झाल्यावरती त्याच्यामध्ये प्राणवहनाची क्षमता उत्पन्न होते. म्हणून नाडी शुद्धी हा प्राणायामाच्या अगोदर केलेला कधीही चांगला. याच्यामध्ये प्राणायाम मी किती प्रकारचे प्राणायाम आहे हे लिहायचं राहिलं आहे. प्राणायाम संकल्पनेमध्ये तुम्ही लिहून घ्या हठ योगानुसार किती प्राणायाम आहेत ते. तुम्हाला जरी माहित असलं तरी तुम्ही लिहावं असं मी विनंती करेल. 8 प्रकारचे प्राणायाम हठ प्रतिकेमध्ये सांगितलेले आहेत. ते 8 प्रकारचे प्राणायाम सूर्यभेदी, उज्जाई, सितकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी आणि मूर्छा प्लाविनी. बघा पुन्हा एक एक लिहू आपण. पहिले लिहा सूर्यभेदी. सूर्यभेदी समोर लिहा. डोक्यापासून ते पायापर्यंत प्राणवायू भरावा. डोक्यापासून ते पायापर्यंत प्राणवायू भरावा असं यात म्हटलेलं आहे. सूर्यभेदी प्राणायामामुळे कपाल प्रदेशाची शुद्धी होते. आपल्याला कृमी दोष असेल तर तो जातो आणि वात दोष निवारण होतो सूर्यभेदी प्राणायामामुळे. ठीक आहे. पुढचं प्राणायाम आहे उज्जाई प्राणायाम. गळ्याचा संकोच करून श्वास घेणे. यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते, कफ नाश होतो, जठराग्नी प्रदीप्त होते, नाड्यांचे दोष जातात आणि धातू दोष दूर होतो. उज्जाई प्राणायामामुळे थायरॉइड ग्रंथीचे परचलन होते. जलोदर नावाचा रोग सुद्धा दूर करता येतो उज्जाई प्राणायामामुळे. माईक कोणाचा तरी सुरू आहे, कृपया म्यूट करावा. तिसरा प्राणायाम आहे हठ प्रदीपिकेनुसार शीतकारी. हठ प्रदीपिकेमध्ये शीतकारी प्राणायामाबद्दल एक वाक्य स्वामी सातवाराम असं म्हणतात की कामदेवा समान सुंदर शरीर जर हवं असेल तर शीतकारी प्राणायाम करावा. शीतकारी प्राणायामामुळे भूक, तहान आणि निद्रा, भूक, तहान, निद्रा आणि आळस याच्यावरती नियंत्रण प्राप्त होतं. शीतकारी प्राणायामामुळे भूक, तहान, निद्रा आणि आळस यांच्यावर नियंत्रण प्राप्त होतं. व्यक्तीमध्ये निर्मिती क्षमता वाढते. पुढे आहे शीतली प्राणायाम. त्यात ते असं म्हणतात की
कुठल्याही प्रकारचा विषाचा प्रयोग साधकावर झाला असेल किंवा विष प्रभाव दूर करायचा असेल तर शीतली प्राणायाम करावा. यामध्ये पिल्हा, ज्वर आणि पित्त दोष दूर होतात. पुन्हा भूक तहान याच्यावरती नियंत्रण प्राप्त होतं आणि मुखाचे सर्व रोग दूर होतात, दातांचे सर्व रोग दूर होतात शीतली प्राणायामाने. पुढचं प्राणायाम आहे भस्त्रिका. भस्त्रिका नाव टाकायचं आहे, त्यात लिहायचं आहे वात, पित्त, कफ या तिन्ही प्रकारचे रोग दूर होतात आणि 3 ग्रंथींचे भेदन करून प्राण कुंडलिनीचे जागरण होते. भस्त्रिका प्राणायामामुळे 3 ग्रंथींचे भेदन होते. तुम्हाला षटचक्र सांगत असताना या 3 ग्रंथी मी सांगायचं विसरलो. या 3 ग्रंथी म्हणजे आध्यात्मिक ग्रंथी आहे. याच्यामध्ये थायरॉइड, पॅराथायरॉइड वगैरे, पीयूष ग्रंथी वगैरे या शारीरिक ग्रंथी नाही. तर या 3 ग्रंथी याच्यामध्ये असं म्हटलेले आहेत की अनाहत चक्राच्या ठिकाणी ब्रह्मग्रंथींचं भेदन होतं, विशुद्धी चक्राच्या ठिकाणी विष्णू ग्रंथींचं भेदन होतं आणि आज्ञा चक्राच्या ठिकाणी रुद्र ग्रंथीचं भेदन होतं. हे 3 ग्रंथी लक्षात ठेवाव्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून. भस्त्रिका प्राणायाम करताना या 3 ग्रंथींचं भेदन करत कुंडलिनी वरच्या दिशेला जाते. पुढे लिहा भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामाने आनंदाची प्राप्ती मिळते, आनंदाची प्राप्ती होते. भस्त्रिकेचा माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो. मला जेव्हाही ध्यान करायचं असतं, मला ध्यानाची स्थिती प्राप्त करायची असते, त्या अगोदर मी भस्त्रिका प्राणायाम करतो. भस्त्रिका प्राणायामानंतर इतकी सुंदर ध्यान लागतं, इतकी सुंदर अनुभूती प्राप्त होते की मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. हा अनुभव माझ्यासाठी फार मोठा आहे आणि फार सुंदर आहे भस्त्रिकेचा. पुढे लिहा मूर्छा प्राणायाम. प्राण पूर्ण भरला जातो शरीरामध्ये आणि इतका श्वास भरला जातो की साधकाला मूर्छा येते. म्हणजे मूर्छा म्हणजे बेशुद्धी अवस्था. साधक मूर्छित अवस्थेमध्ये जातो, त्याला मूर्छा प्राणायाम म्हटलं आहे. आणि या स्थितीमध्ये सुद्धा आनंदाची प्राप्ती होत असते. साधक मूर्छित झाल्यानंतर स्वतःला मूर्छित करून त्या एका वेगळ्या स्थितीमध्ये साधक पोहोचतो, ज्याच्यामध्ये शरीर नाही, मन नाही, आत्मा नाही, काही नाही, पूर्ण तो मुक्त झालेला असतो त्याच्यातील चेतन तत्व. शेवटचं प्राणायाम आहे यातलं प्लाविनी. पूर्ण श्वास भरून ठेवणे, शरीरामध्ये पूर्ण श्वास भरून ठेवणे, असं याचं शॉर्ट मध्ये इथे लिहिलेलं आहे. प्लाविनी करणारा व्यक्ती पाण्यावर सुद्धा तरंगतो. अनेक तुमच्या समोर असे लोक असतील की जे पाण्यावरती तरंगतात. प्लाविनी करणारा व्यक्ती किंवा प्लाविनी ज्याला सिद्ध झालेलं असतं, अशी व्यक्ती पाण्यात डुबत नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. सहित कुंभक आणि केवल कुंभक याचा सुद्धा वर्णन हठप्रदीपिकेमध्ये स्वामी सातवाराम यांनी केलेलं आहे. तेवढं फक्त लिहून घ्या. पूरक आणि रेचक याच्या सोबत होणारा कुंभक म्हणजे सहित कुंभक आणि पूरक आणि रेचक याच्या शिवाय होणारा कुंभक म्हणजे केवल कुंभक. अगदी शॉर्टकट मध्ये आहे. सहित कुंभक, पूरक आणि रेचक यांच्या सोबत होणारा जे कुंभक आहे. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे आणि श्वास घेणे आणि क्रियेच्या सोडण्याच्या दरम्यान एक पॉज येतो, त्याला कुंभक म्हटलेलं आहे. केवल कुंभक म्हणजे पूरक आणि रेचक याच्याशिवाय जो साध्य होतो तो म्हणजे केवल कुंभक. आणि मी आत्ताच उदाहरण दिलं तुम्हाला भस्त्रिकेचं. भस्त्रिका प्राणायाम करताना केवल कुंभक ऑटोमॅटिक लागतो. तुम्ही भस्त्रिकेचे आवर्तन करा, बघा तुम्हाला केवल कुंभक लागल्याची जाणीव होईल. पुढे जाऊया मुद्रांचा अभ्यास. हठप्रदीपिकेमध्ये 10 मुद्रांचं वर्णन केलेलं आहे. त्यात पहिली मुद्रा आहे महामुद्रा. आता एवढं सगळं तुम्हाला मी सांगत नाही, फक्त तुम्ही मुद्रांची नावं लिहिली तरी तुम्हाला चालेल. एवढं डीप मध्ये मुद्रावर प्रश्न नाही येणार. ठीक आहे. आणि मुद्रांचा अभ्यास करताना मुद्रा एकदम डीप मध्ये पण नाही सांगितल्या, फक्त मुद्रांचं वर्णन केलेलं आहे. घेरंड संहितेमध्ये ते एकदम डीप मध्ये सांगितलं आणि कसं करावं लिहिलेलं आहे. बघा, पहिल्याच तुम्हाला ओळमध्ये दिसेल की महर्षी घेरंड म्हणतात. याचा अर्थ हे घेरंड संहितेमधलं वाक्य आहे.
फक्त त्याचे फायदे सांगतो. महामुद्रेच्या अभ्यासाने वृद्धत्व आणि मृत्यूचा नाश होतो. हा, याला IMP कराल बरं. प्रश्न तुम्हाला मुद्रेचा कसा करतात मुद्रा किंवा त्या मुद्रेची क्रिया सांगा असा येणार नाही, पण त्या मुद्रेतून काय साध्य होतं किंवा कोणती सिद्धी मिळते हे नक्की प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे लिहा. महामुद्रा करताना वृद्धत्व आणि मृत्यूचा नाश होतो. श्वासरोग कफ दोष नियंत्रित होतात आणि सर्व दोषांचा नाश होतो, सर्व रोगांचा नाश होतो आणि पूर्ण स्वास्थ्य व्यक्तीला प्राप्त होतं. पूर्ण स्वास्थ्य प्राप्त करून देणारी मुद्रा म्हणजे महामुद्रा. दुसरी आहे नभमुद्रा. या मुद्रेच्या अभ्यासाने सर्व रोग दूर होतात असं म्हटलं आहे. नभमुद्रा, सॉरी एक मिनिट, ही स्लाइड इथे चुकलेली आहे. हे घेरंड संहितेनुसार आहेत मुद्रा. तुम्ही प्लीज तिथे थोडंसं हे कराल, करेक्शन कराल. हटप्रदीपिकेनुसार जे 10 बंद मुद्रा सांगितलेल्या आहेत त्या फक्त लिहून घ्या नाव तुम्ही. पहिली आहे महामुद्रा, महाबंध, महावेद, खेचरी, उडियान, मूलबंध, जालंधर बंध, विपरीत करणी, वज्रोली, शक्तिचालिनी. आणि ओके, एवढ्या 10 मुद्रा सांगितलेल्या आहेत. ह्या ज्या 10 मुद्रा आहेत ना, या घेरंड संहितेनुसार आहेत. माझी स्लाइड खालीवर झाली आहे. हा, परत लिहा बघा. 10 मुद्रा. पहिली मुद्रा आहे महामुद्रा, महावेद, महाबंध मुद्रा, महावेद मुद्रा, खेचरी मुद्रा, उडियान बंध, मूलबंध, जालंधर बंध, विपरीत करणी, वज्रोली, शक्तिचालिनी. या 10 मुद्रांचा वर्णन हटप्रदीपिकेमध्ये आहे. आणि तुमच्या समोर जी स्लाइड दिसते ना, ह्या स्लाइडच्या अनुषंगाने गेलं तर या मुद्रा ज्या आहेत ना, या घेरंड संहितेनुसार आहे बघा. याच्यामध्ये पाशिनी मुद्रा आहे, शांभवी मुद्रा आहे, मांडुकी, तडागी, वज्रोली, शक्तिचालिनी, खेचरी, विपरीत करणी, महामुद्रा. या घेरंड संहितेनुसार आहे. माझी स्लाइड खालीवर झालेल्या आहेत त्या. ठीक आहे, आपण सरळ पुढे जाऊया. नादानुसंधान. हटप्रदीपिकेनुसार नादानुसंधान पण तुम्हाला माहिती असेल. नादानुसंधानचं एक विशेष आहे. ते विशेष म्हणजे जितकेही आसनं मोक्ष प्राप्तीसाठी जेवढेही मार्ग भगवान शंकरांनी सांगितलेले आहेत, भगवान शिवांनी सांगितले आहेत, त्यातला नादानुसंधान हा सर्वश्रेष्ठ उपाय मोक्ष प्राप्तीचा सांगितलेला आहे. नादानुसंधान म्हणजे नादावर मन एकाग्र करणे. 114 श्लोकामध्ये नादानुसंधान मांडलेलं आहे. याच्यामध्ये हटप्रदीपिकेमध्ये गोरक्षनाथांनी सांगितलेली नादोपासना ही कोणालाही करता येईल अशी आहे. एकदम सहज आणि सोपी आहे. त्यात ते असं म्हणतात की मुक्तासनामध्ये बसून शांभवी मुद्रा करायची. मुक्तासनात बसून शांभवी मुद्रा करायची, मनाची एकाग्रता साधायची. ही सिद्धी, ही मुद्रा केल्यानंतर आपल्या कानातून आवाज येतो किनकिनचा. कानातून येणाऱ्या आवाजावरती मन एकाग्र करायचं, म्हणजे नादोपासना ही गोरक्षनाथांनुसार आहे. यालाच नादानुसंधान सुद्धा आपण म्हणू. षण्मुखी मुद्रा करून आतील आवाज ऐकू येतात. हा आवाज किनकिन असा सुरुवातीला येतो आणि मग जसं जसं आपण साधक प्रगती करत जातो तशी तशी त्याची अवस्था वाढत जाते आणि त्याला वेगवेगळे आवाज येतात. ते बघूया कोणते. नादानुसंधानच्या 4 अवस्था हटप्रदीपिकेमध्ये सांगितल्या आहे. याला सुद्धा IMP करा, याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. पहिली आहे आरंभ अवस्था. या अवस्थेमध्ये हृदयाच्या पोकळीमध्ये किनकिन असा आवाज येतो. हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या अनाहत चक्राच्या ठिकाणी ब्रह्मग्रंथींचा छेद होतो. आत्ताच मी तुम्हाला ह्या 3 ग्रंथींबद्दल उल्लेख केला बघा. ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी आणि रुद्रग्रंथी. ब्रह्मग्रंथींचा छेद होतो. योगी देहरूप संपन्न, निरोगी आणि बलवान होतो. देहाला एका विशिष्ट प्रकारचा सुगंध यायला सुरुवात होते, असं नादानुसंधानामध्ये सांगितलेलं आहे. पुढे आहे घटा अवस्था. कंठाच्या ठिकाणी विशुद्धी चक्राच्या जवळ विष्णू ग्रंथीचं भेदन होतं. भेदीप्रमाणे नाद ऐकू येतो. योगी आरोग्य संपन्न, बुद्धी संपन्न आणि तेजपुंज होतो. भेदीप्रमाणे नाद येतो घटा अवस्थेमध्ये. तिसरी अवस्था आहे परिचय अवस्था. ही अवस्था जर साध्य झाली तर साधकाला ढोलाप्रमाणे आवाज ऐकू येतात.
या ठिकाणी भूमध्य म्हणजे यात भूमध्याच्या ठिकाणी आज्ञाचक्राजवळ रुद्र ग्रंथींचं भेदन होतं. सहजानंदाची प्राप्ती होते. साधक तहान भूक आणि म्हातारपण म्हणजे तहान भूक विसरतो, म्हातारपणाचं निरस होतो. म्हातारपण येत नाही साधकाला परिचय अवस्था सिद्ध झाल्यानंतर. पुढे आहे निष्पत्ती अवस्था. ही सर्वात महत्वाची अवस्था आहे, सर्वात शेवटची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये विनेचा नाद येतो आणि याच्यावर प्रश्न होता निष्पत्ती अवस्थेमध्ये. विनेचा आवाज नादानुसंधानामध्ये विनेचा आवाज कुठल्या अवस्थेमध्ये येतो? तर याचं उत्तर होतं निष्पत्ती अवस्था. या अवस्थेत विनेसारखा आवाज येतो. प्राण ब्रह्मारंध्रामध्ये लीन होतो. मनाची स्थिती म्हणजे मनोलय होतो. मन लयाला जातं. नादानुसंधानाची ही उच्चतम अवस्था आहे असं म्हटलं जातं. सुरुवातीला मोठे मोठे आवाज येतात, पण जशी जशी साधक एकाग्रता साधत जातो त्याला तसं सूक्ष्मतम सूक्ष्म ध्वनी स्पष्ट ऐकू येतो. तो त्या ध्वनीच्या अधिक सूक्ष्मात सूक्ष्म जाण्याचा प्रयत्न करतो. नादानुसंधानाने पापक्षय होऊन चित्त आणि प्राण चैतन्यामध्ये लय पावतो. हठयोग आणि लययोग या रीतीने सिद्ध झालेले असतात. राजयोगाची प्राप्ती होते. हठयोगाचे किंवा याचा सगळ्यात प्रमुख उद्देश म्हणजे राजयोगाची प्राप्ती करणे असंच आहे. गेरंड संहितेमध्ये सुद्धा राजयोगालाच प्राप्त करण्यासाठी गेरंड ऋषींनी सगळं काही मांडलेलं आहे. साधक काळालाही मागे टाकणारा होतो. राजयोग हे अंतिम साध्य सिद्ध होतं नादानुसंधानाच्या अवस्थेमध्ये. ठीक आहे. इथे आपलं घेरंड हठप्रदीपिका हा ग्रंथ संपलेला आहे. पुढचा ग्रंथ आहे घेरंड संहिता. घेरंड संहितेबद्दल सुरुवात करण्या अगोदर त्याच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या. हा ग्रंथ फार जुना आहे असं नाही, तर 17व्या शतकामध्ये या ग्रंथाची निर्मिती झाली असं मानलं जातं. या ग्रंथाचे जे हे आहेत ते आहे महर्षी घेरंड. ऋषी घेरंड यांनी त्यांचा जो शिष्य आहे राजा चंड कपाली याच्याशी चर्चा करताना किंवा राजा चंड कपालीच्या काही प्रश्नांची उत्तरं देताना जे काही वक्तव्य केलंय ते म्हणजे घेरंड संहिता. आणि मग त्यांच्या शिष्यांनी पुढे हे सगळं लिहून घेतलं. तर याचे जनक महर्षी घेरंड आहे. यामध्ये षटकर्म सगळ्यात पहिले सांगितलंय आणि घेरंड ऋषी म्हणतात की साधक कसाही असो त्याने षटकर्म केलीच पाहिजे. षटकर्म म्हणजे शुद्धी क्रिया, अंतर्बाह्य शुद्ध तो झालाच पाहिजे. यामध्ये 34 आसनांचा उल्लेख केलेला आहे. 84 लक्ष आसना योने आहेत, 84 लक्ष आसनं आहेत, पण त्यातले प्रमुख 32 आसनांचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. ते 32 आसनं पुढे येईलच तुम्हाला. राजा चंड कपाली हे नाव लक्षात ठेवायचंय तुम्हाला. राजा चंड कपाली आणि महर्षी घेरंड यांचा तो संवाद आहे. आता या ठिकाणी जे षटकर्म आहेत त्याचे उपप्रकार तुम्ही लिहा, कारण की हे उपप्रकार तुम्हाला प्रश्नामध्ये येतात. हठयोगामध्ये षटकर्मांचे फक्त प्रकार सांगितले, त्यांचे उपप्रकार नाही सांगितलेत, पण इथे उपप्रकार आहेत. आणि विश्वास ठेवा याच्यावरती एक प्रश्न हमखास येतो, कारण की हे उपप्रकार लक्षात ठेवायला फार कठीण आहेत. अनेक वेळेस ते लक्षात नाही राहत, गल्लत होऊन जाते साधकाची. षटकर्म ही हठयोगाप्रमाणेच आहे, फक्त त्याचा क्रम बदललाय. नेती पहिले, लवली नंतर एक. आणि लवलीला इथे लवलिक म्हटलेलं आहे. धौती बस्ती धौतीर्बस्तीस तथा नेती लवलिकम त्राटकम तथा कपाल भातिक शैतानी षटकर्मानी समाचरेत. अध्याय क्रमांक 1, श्लोक क्रमांक 2 धौतीचे 4 प्रकार इथे सांगितलेले आहेत. अंतधौती, दंतधौती, हृदधौती आणि मूलशोधन. बस्तीचे 2 प्रकार सांगितलेत, स्थलबस्ती आणि जलबस्ती. जलबस्ती हे पाण्यामध्ये होते, स्थलबस्तीमध्ये वायूचा उपयोग होतो. नेतीमध्ये 2 प्रकार सांगितलेत, जलनेती आणि सूत्रनेती. आजच्या आधुनिक युगामध्ये त्याला तुम्ही रबर नेती म्हणायला हरकत नाही. रबर नेती म्हणून त्याने कंसात लिहून ठेवा लक्षात राहण्यासाठी. लवलिक मध्ये मध्य लवलिक, वाम लवलिक, दक्षिण लवलिक आणि भ्रमर लवलिक असे 4 प्रकार आहेत. त्राटक मध्ये बहित्राटक, अंतरंग त्राटक आणि अधोत्राटक हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कपालभातीमध्ये वातक्रम, व्युतक्रम आणि शीतक्रम हे 3 प्रकार सांगितलेत. हे तुम्ही IMP म्हणून हे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला खरं तर हे पाठ पण असतील. पुढे जाऊया. घेरंड संहितेमध्ये जे 32 आसनं सांगितली आहेत ती अशा प्रकारे आहेत.
आसनांच्या उपदेशामध्ये 45 श्लोक त्यांनी सांगितलेले आहेत गेरंड ऋषींनी, आणि या 45 श्लोकांमध्ये आसन विधी कथन केला आहे. ते असं म्हणतात की या सृष्टीमध्ये जेवढेही जीवजंतू आहेत, म्हणजे 84 लक्ष योन्या आहेत आणि 84 लक्ष आसनं आहेत. यापैकी मृत्यू लोकामध्ये म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये 32 महत्वाची आसनं आहेत गेरंड ऋषींच्या याच्यानुसार. आणि ही जी आसनं आहेत दुसऱ्या उपदेशामध्ये श्लोक क्रमांक 3, 4, 5, 6 याच्यात सांगितली आहेत. ही 32 आसनं सुद्धा तुम्ही नोट करायची आहेत. हटप्रदीपिकेनुसार किती आसनं सांगितलेत कोणी सांगू शकाल का? आपल्या स्लाइड मध्ये झालं 15. नाहीये. यस, 15 बरोबर. हटप्रदीपिकेमध्ये प्रमुख 15 आसनं आहेत. गेरंड संहितेमध्ये प्रमुख 32 आसनं सांगितली, ती तुमच्या समोर आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या किंवा तुम्हाला स्लाइड मिळणारच आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. ठीक आहे, काही अडचण नाहीये ना की सांगू? यस यस, पुढे जाऊया. बघा, मी त्या ज्या मुद्रांचे स्लाइड होती ना, ती खरं तर गेरंड संहितेची स्लाइड होती. त्या फक्त थोडस मागे पुढे झालं सेव्ह करताना. गेरंड ऋषींनी सुद्धा मुद्रेचं वर्णन केलेलं आहे. तृतीय उपदेशामध्ये महर्षी गेरंड यांनी 25 मुद्रा सांगितल्या आहेत. या उपदेशामध्ये एकूण 100 श्लोक आहेत. शारीरिक पातळीवर केल्या जाणाऱ्या या मुद्रांचा परिणाम मन आणि भावनांवर अधिक दिसून येतो. मुद्रांच्या अभ्यासाने साधनेतील प्रगती वेगाने होऊन सिद्धी लवकर प्राप्त होतात. दीर्घकालीन अभ्यासाने मुक्ती सुद्धा प्राप्त करता येऊ शकते या मुद्रांच्या अभ्यासाने. तृतीय उपदेशामध्ये 25 मुद्रांमध्ये 4 बंध, 5 धारणा आणि 16 मुद्रा सांगितल्या आहेत. त्या पुढील प्रकारे बंध सांगितले 4: मूलबंध, जालंधर बंध, उडियान बंध आणि महाबंध. मूल, जालंधर, उडियान हे सिंगल लावायचे आणि महाबंधामध्ये हे तीनही बंध एक साथ लागतात. ठीक आहे. धारणा सांगितली आहे. धारणेमध्ये त्यांनी सांगितलंय की पार्थिव धारणा म्हणजे पृथ्वी, आभासी धारणा म्हणजे जल, अग्नी धारणा अग्नी आग, वायवीय धारणा म्हणजे वायू आणि आकाशीय धारणा म्हणजे आकाश. जे पंचतत्व आहेत त्या पंचतत्वांवर धारणा करण्यासाठी सांगितलेली आहे. त्या 5 धारणा आहेत आणि 16 मुद्रांचं या ठिकाणी वर्णन आहे. या 16 मुद्रांमध्ये महामुद्रा, नभोमुद्रा, महावेद मुद्रा, खेचरी मुद्रा, विपरीत करणी मुद्रा, योनी मुद्रा, वज्रोणी, शक्तिचालिनी, तडागी, मांडुकी, शांभवी, अश्विनी, पाशिनी, काकी, मातंगी आणि भुजंगी. या 16 मुद्रा तुम्ही नाव लिहून ठेवा. तुम्हाला स्लाइड मिळणारच आहे. तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. या 25 मुद्रांचे वर्णन महर्षी गेरंड यांनी विधी आणि लाभासहित वर्णन केलेलं आहे. भगवान शिव म्हणतात, मुद्रांचे विशेष ज्ञान करून घेतल्यास सर्व प्रकारच्या सिद्धींचा लाभ होतो. या मुद्रा प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवाव्यात, कारण योगी जनांना संतोष देणाऱ्या या मुद्रा देवांनाही दुर्लभ अशा सांगितलेल्या आहेत. या पृथ्वी तलावावर सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या मुद्रांचा अभ्यास या अभ्यासासारखा दुसरा कोणताच अभ्यास नाही असं भगवान शिव म्हणतात मुद्रांबद्दल वर्णन करताना. पुढे जाऊया. गेरंड संहितेनुसार प्राणायाम. गेरंड संहितेमध्ये सुद्धा अष्टकुंभक सांगितलेले आहेत. सहित सूर्यभेदी, उज्जाई, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, केवली, चाष्टकुंभका असा श्लोक आहे 5व्या अध्यायामध्ये 46वा श्लोक. इथे सहित कुंभकाबद्दल थोडा आपण लिहूया. सहित कुंभकाचे 2 भेद सांगितलेले आहेत गेरंड संहितेमध्ये. सगर्भ सहित प्राणायाम आणि निगर्भ सहित प्राणायाम. तुमच्या समोर आहे सगर्भ सहित प्राणायाम. पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून ध्यानात्मक आसनामध्ये बसावे. लाल रंगावरती रजगुण युक्त ब्रह्माचं ध्यान करावं. प्राणायामात मुद्रा करून डाव्या नासिकेने अकार बीज, ओकार, ओमकार मधला जो आकार आहे या बीजेचा 16 मात्रा जप करत म्हणजे 16 अंकामध्ये जप करत 16 अंकामध्ये पूरक करावं. पूरकानंतर उडियान बंध लावावा. या उडियान बंध लावल्यानंतर उकाराचं हे करावं, मंत्रांचं उच्चारण करावं. उकारामध्ये 64 मात्रा लावायच्या आहेत. बघा 16, 64 आणि 32 हे प्रमाण आहे. 64 मात्रेमध्ये कुंभक लावल्यानंतर तमोगुणी म्हणजे शुक्ल वर्ण म्हणजे पांढऱ्या रंगात शिवाचं ध्यान करायचं, शंकराचं ध्यान करायचं आणि मकार म्हणत
मकार या बीज मंत्राचं उच्चारण 32 मात्रेमध्ये करायचं, म्हणजे 32 अंकामध्ये श्वास सोडायचा, रेचक करायचा. हे अर्ध आवर्तन झालं. त्याच्यातही अर्ध आवर्तन म्हणतायत, पूर्ण नाहीये. अर्ध आवर्तन झाल्यानंतर त्याच प्रमाणामध्ये उजव्या नासिकेने पूरक, पूरकानंतर कुंभक, कुंभकानंतर रेचक. म्हणजे एका नाकाने पूरक रेचक कुंभक, दुसऱ्या नाकाने पूरक रेचक कुंभक, आणि मात्रा सांगितलेल्या आहेत 32 सॉरी 16, 64 आणि 32. 16 अंकामध्ये श्वास, 32 अंकामध्ये कुंभक, आणि 16 अंकामध्ये श्वास, 64 अंकामध्ये कुंभक आणि 32 अंकामध्ये रेचक. हे झालं सगर्भ सहित प्राणायाम. निगर्भ प्राणायाम काय सांगतो, तर या प्राणायाम विधीमध्ये सगर्भ सहितच प्राणायाम सारखीच असून फक्त बीज मंत्राशिवाय केला जातो. पूरक, कुंभक आणि रेचकाच्या 100 पर्यंतच्या मात्रा यामध्ये सांगितलेल्या आहेत. फक्त यामध्ये बीज मंत्रांचं उच्चारण होत नाही किंवा बीज मंत्रांचा अंतर्भाव होत नाही, म्हणून याला निगर्भ प्राणायाम सांगितलेलं आहे. मग आता इथे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या प्राणायामामध्ये बीज मंत्र सांगितलेला आहे, तर तुम्ही सगर्भ सहित प्राणायाम म्हणू शकतात. कोणत्या प्राणायामामध्ये बीज मंत्रांच्या शिवाय कोणता प्राणायाम केला जातो, तर तो निगर्भ सहित प्राणायाम आहे. ठीक आहे. याचे प्रमाण आत्ताच मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये म्हटलं होतं की अधम, मध्यम आणि याचे जे प्रमाण सांगितले ते अधम काय आहेत, तर 12, 48 आणि 24 या जर मात्रा केल्या तर हा अधम सांगितला आहे. म्हणजे जो साधक नव्याने सुरुवात करतो, आता अनेक लोकांचं तर 2 अंकात पण श्वास घेत नाहीत, 1 सेकंद पण टिकवू शकत नाहीत. हे त्यांनी त्यांच्या फुफ्फुसांची केलेलं प्रचंड नुकसान आहे. पण जो आपण योगी लोक आहोत, जर आपण अधम प्राणायाम करायचं ठरवलं तर 12 मात्रेमध्ये पूरक करणे, 48 मध्ये कुंभक आणि 24 मात्रेमध्ये रेचक सांगितलेलं आहे. अधम प्राणायामामध्ये शरीरातून घाम निघतो असं म्हटलंय. मध्यम मध्ये या 16 आहेत, 16, 64 आणि 32. 16 मात्रेमध्ये पूरक, 64 मध्ये कुंभक आणि 32 मध्ये रेचक. आणि याच्या पुढे जाऊन यामध्ये 20 मात्रा गणल्या 20च्या पटीमध्ये, तर हे उत्तम प्राणायाम म्हटले गेले आहे. 20 अंकामध्ये किंवा 20 मात्रेमध्ये पूरक, 80 मध्ये कुंभक आणि 40 मध्ये रेचक. ज्यावेळेस उत्तम प्राणायाम करून साधक सिद्धी प्राप्त करतो त्यावेळेस त्याचे शरीर हे हलके होते आणि म्हणून साधक आकाश गमन करू शकतो असं म्हटलं गेलेलं आहे या मात्रेवर ज्यावेळेस व्यक्ती पोहोचतो त्यावेळेस. 2 नंबरचा प्राणायाम आहे सूर्यभेदी प्राणायाम. हे सगळे प्राणायाम तुम्हाला माहिती आहे, फक्त मी त्याचे लाभ सांगतो. सूर्यभेदी प्राणायामामुळे वृद्धत्व आणि मृत्यूचा नाश होतो. कुंडलिनी शक्ती जागरण करण्यासाठी सूर्यभेदी प्राणायामाचा उपयोग केला जातो. जठराग्नी प्रदीप्त होतो. पुढे आहे उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायामामुळे निद्रा दूर करता येते, उच्च रक्तदाबावरती नियंत्रण प्राप्त होतं आणि शरीरातील सर्व धातूंचे रोग दूर होतात. शरीरामध्ये किती प्रकारचे धातू आहेत हे पण तुम्ही लिहून ठेवा. 7 प्रकारचे धातू आहेत. हे 7 धातूंचा तुम्ही अभ्यास करून ठेवा. हा तुमचा होमवर्क. पुढचा आहे शीतली प्राणायाम. शीतली प्राणायामाच्या अभ्यासाने अजीर्ण, कफ या संबंधी आजार होत नाही. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. मांसपेशी शिथिल होतात, मन शांत होतं, रक्तदाबावरती नियंत्रण येतं. भस्त्रिका प्राणायामामध्ये शरीराची उष्णता वाढविली जाते. वात, पित्त आणि कफ यांचे त्रिदोष निवारण होतात. जठराग्नी प्रदीप्त होतो आणि कुंडलिनी जागरणासाठी भस्त्रिका प्राणायाम फार उपयुक्त आहे. पुढे आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामामध्ये शरीर आणि मन प्रफुल्लित होतं. भ्रामरी प्राणायामाच्या अभ्यासाने योगी चिदानंदात लीन होतो, आनंदाची प्राप्ती होते. हठ योगामध्ये सुद्धा असंच म्हटलं की भ्रामरी प्राणायामाने आनंद प्राप्त होतो. सायनसचे पण विकार दूर होतात भ्रामरी प्राणायामामुळे. मूर्छा प्राणायाम सांसारिक विषयापासून दूर करण्यासाठी, स्वतःला विरक्त करण्यासाठी मूर्छा प्राणायाम अत्यंत उपयोगी आहे. याच्या निरंतर अभ्यासाने साधकाला विशेष सुखाची अनुभूती प्राप्त होते. केवली प्राणायाम. केवली प्राणायाम वाचतो ते लक्षात घ्या. जोपर्यंत मनुष्य जीवित अवस्थेत आहे तोपर्यंत दोन्ही मासिका मार्गांनी श्वास आणि प्रश्वास चालू असतो. म्हणजे अजपा मंत्राची पुनरावृत्ती करत राहतो.
तुम्ही जर श्री श्री रविशंकर यांचे साधक असाल तर त्यामध्ये सोहम क्रिया सांगितलेली आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मनुष्याच्या शरीरामधून सोहमचा ध्वनी प्रकट होतो असं लिहून ठेवलेलं आहे. ते वाक्य ती जी ओळ आहे ती आता माझ्या पाठ नाहीये, पण त्यात असं म्हटलं आहे की सोहमचा ध्वनी निरंतर प्रकट होतो मनुष्याच्या शरीरामधून, पण आपण आपल्या शरीरातून प्रकट होणारा हा सोहमचा ध्वनी कधी ऐकतच नाही. हा अजपाजप चालत असतो, तुमच्या माहितीशिवाय किंवा तुमचं लक्ष नसताना सुरू असतो. पण योगी असं म्हणतात की या सोहमच्या क्रियेवरती जो निरंतर सुरू आहे अशा ध्वनीवरती जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा खरा प्राणायाम सिद्ध तुम्ही करू शकतात. बऱ्याचदा मंत्रावरचं ध्यान निघून जाऊन मंत्राची चेतना राहत नाही, म्हणून अजपा क्रिया स्वतःहून सुरू राहील. या अवस्थेला केवली प्राणायाम सुद्धा म्हटले गेलेलं आहे. पण या प्राणायामामध्ये या क्रियेमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचा शरीरातून उत्पन्न होणारा सोहमचा ध्वनी ऐकावा असं मी तुम्हाला सांगेल. जर तुमच्यापैकी कोणाला माहित नसेल तर लेक्चर झाल्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री आपण याविषयी बोलूया. खूप छान क्रिया आहे सोहम क्रिया. पुढे प्राणायामामध्ये असं म्हणतात की दिवसातून कमीत कमी त्रिकाळ संध्येला म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ या क्रियेचा अभ्यास करावा, केवली प्राणायामाचा. त्या अभ्यास केल्यानंतर आत्मविद्या प्राप्त होते, योगी ज्ञानाचा अधिकारी होतो आणि साधकाला काहीही असंभव राहत नाही. साधक सर्व काही करू शकतो असं म्हटलेलं आहे जर हा प्राणायाम सिद्ध झाला तर. पुढे जाऊया. घेरंड संहितेनुसार ध्यान साधना. घेरंड संहितेमध्ये 3 प्रकारचे ध्यान म्हटलेले आहे. स्थूल ध्यान, ज्योती ध्यान आणि सूक्ष्म ध्यान. स्थूल ध्यानामध्ये आपण कालच्या लेक्चर मध्ये पण बघितलं. ध्यान योगामध्ये स्थूल ध्यान, ज्योती ध्यान, सूक्ष्म ध्यान आपण बघितलेलं आहे. पुन्हा आज तुम्ही बघताय. स्थूल ध्यानामध्ये इष्ट देवतेचे आलंबन असते किंवा मूर्ती किंवा काही एक हृदय वगैरे घ्या तुम्ही. कुठल्याही एका स्थूल गोष्टीवरती ध्यान म्हणजे स्थूल ध्यान, जे नित्य नियमाने करावे असे ध्यान आहे. ठीक आहे. ज्योती ध्यानामध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी असलेल्या ज्योतीवर ध्यान करावं, अंतर्ज्योतीवर ध्यान करावं किंवा दोनही भुवयांच्या मध्यभागी ओंकाराच्या तेजाने युक्त असा त्या तेजाचं ध्यान करावं म्हणजे ज्योती ध्यान होतं. सूक्ष्म ध्यानामध्ये शांभवी मुद्रा करून ध्यान करावं. शांभवी मुद्रेमध्ये अधिक ध्यान सूक्ष्मात सूक्ष्म होत जातं. सूक्ष्म ध्यानाचं वर्णन करताना म्हणजे परम भाग्याचं लक्षण आहे. या सूक्ष्म ध्यानामध्ये कुंडलिनी शक्ती जागृत होते, राजयोग सिद्ध होतो, आपण अनंत याच्यामध्ये स्थिर होतो. सगळ्यात कठीण ध्यान म्हणजे सूक्ष्म ध्यान आहे. सूक्ष्मात सूक्ष्म होत जाणे हे प्रत्येकाला सिद्ध होत नाही. यासाठी गुरुचंच मार्गदर्शन लागतं. गुरुच्याच मार्गदर्शनाखाली आपल्याला सूक्ष्म ध्यान साधता येतो. पुढे ते असं म्हणतात की सूक्ष्म ध्यानापेक्षा ज्योती ध्यान आणि ज्योती ध्यानापेक्षा स्थूल ध्यानापेक्षा ज्योती ध्यान आणि ज्योती ध्यानापेक्षा सूक्ष्म ध्यान श्रेष्ठ आहे. त्याचा त्यांनी पट पण सांगितलेत. स्थूल ध्यानापेक्षा ज्योती ध्यान 100 पट श्रेष्ठ आहे, तर ज्योती ध्यानापेक्षा सूक्ष्म ध्यान हे 1000 पट श्रेष्ठ आहे असं घेरंड ऋषी म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. शेवटचा आहे सप्तांग योगामधलं समाधी. समाधीचा एक श्लोक तुमच्या समोर म्हटलेला आहे आणि घेरंड ऋषींनी 7 प्रकारच्या समाधीचं वर्णन केलंय. 7 नाही 6 प्रकारच्या समाधीचा भेद सांगितलेला आहे. त्यात आहे ध्यान योग समाधी. ध्यान योग समाधी साध्य करण्यासाठी शांभवी मुद्रेचा अभ्यास केला जातो. दुसरा आहे नाद योग समाधी. नाद योग समाधी प्राप्त करण्याकरता भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास अनिवार्य सांगितला आहे. बघा, भ्रमराचं गुंजन करताना नादाची उत्पत्ती होते, म्हणून नादयोग समाधी सिद्ध करायची असेल, प्राप्त करायची असेल तर भ्रामरी प्राणायाम महत्वाचा आहे. रसानंद योग समाधी प्राप्त करायची असेल तर खेचरी मुद्रा केली जाते. खेचरी मुद्रेमध्ये जीभ आपली कपाल कुहरामध्ये जाते आणि आपल्या इथून जे अमृताचा बिंदू पडतो त्या बिंदूचं ग्रहण आपल्या जिभेवर होतं. त्या बिंदूची जी चव आहे त्या अमृताची चव चाखण्यासाठी योगी लोक खेचरी मुद्रा लावतात. खेचरी मुद्रा लावल्यानंतर रसानंद योग समाधी सिद्ध होते. पुढे आहे लय योग सिद्धी.
समाधी. लय योग सिद्धी समाधी प्राप्त करण्यासाठी योनी मुद्रेचा अभ्यास सांगितलेला आहे. तुम्ही हे IMP म्हणून लिहा. 6 प्रकारच्या समाधी सिद्ध करण्यासाठी कुठल्या प्रकारची क्रिया करावी असा प्रश्न आलेला आहे. अनेकांचं ते चुकलं होतं, कारण की इतका डीप नॉलेज किंवा इतका डीप अभ्यास कोणीच नाही करत. आपल्याला सध्याच्या काळामध्ये ही योगाची जी परीक्षा आहे ही काठिण्य पातळी पार करते आपली. 2016 मध्ये ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा योग विषय 100वा विषय म्हणून आला होता, तर पहिल्याच वर्षीची जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितली ना, तर इतकी सोपी होती आणि त्या वर्षी ज्यांनी फॉर्म भरले ते पटापट निघून गेले. एक तर लोक कमी, विद्यार्थी कमी आणि अभ्यास पण एकदम साधा सिंपल होता. इतका साधा होता की प्रश्न तुम्ही वाचाल ना, मी वाचलेले आहेत त्यामुळे मला माहिती आहे. सगळ्यात पहिली प्रश्नपत्रिका योगाची नेट मधली फार सोपी होती. त्यानंतर 2017 मध्ये पण फार सोपं होतं. 2018 पासून ह्या सगळ्या प्रक्रिया अधिक स्ट्रिक्ट होत गेल्या. खूप काठिण्य पातळी वाढू राहिली आणि आता तर त्याच्यापेक्षा कठीण होत चाललंय. सिलेबस पण इलॅबरेट केला, सिलेबस पण फार वाढवून टाकला. पहिले सिलेबस मध्ये उपनिषद निषद अशी ह्या काहीच गोष्टी नव्हत्या. साधे आपले पातंजल योगसूत्र, घेरंड संहिता, हठ प्रतिपिका, नाथ संप्रदाय असे फक्त हेडिंग होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारला, हलके हलके प्रश्न. पुढे जाऊया. लय सिद्धी समाधी प्राप्त करण्यासाठी योनी मुद्रेचा अभ्यास सांगितला आहे. भक्ती योग समाधी सिद्ध करण्यासाठी भक्ती किंवा एखाद्या इष्ट देवतेचं स्मरण, चिंतन आणि भक्तीमध्ये आपल्याला रूढ व्हावं लागणार आहे. मनोमूर्छा योग समाधी, मनोमूर्छा प्राणायामाच्या अभ्यासाने मनोमूर्छा किंवा राज योग समाधी ही अवस्था साधक प्राप्त करू शकतो. मूर्छा प्राणायाम जे म्हटलं होतं ना, मूर्छा प्राणायामाच्या माध्यमातून हे साध्य होतं. मनोमूर्छा समाधी. ठीक आहे, पुढे जायचं. पुढे आहे पातंजल योग सूत्र. पातंजल योग सूत्र सर्वांच्या तोंडी पाठ आहे. अनेक लोकांचे तर सूत्रच्या सूत्र पाठ असतात. चला सुरुवात करूया पातंजल योग सूत्राची. प्लीज आपला माईक म्यूट ठेवावा. सगळ्यात पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या पादात पहिला श्लोक सांगितला आहे, अथ योगानुशासनम. ओके, आवाज येतोय? आवाज ब्रेक झाला होता माझा. ठीक आहे. यस यस. पहिलाच सूत्र सांगितलेलं आहे अथ योगानुशासनम. म्हणजे अथ म्हणजे आता. आता आपण योगाच्या अनुशासन म्हणजे स्वरूपाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच परिभाषेने पातंजल योग सूत्राची सुरुवात झालेली आहे. योगशास्त्र हे अतिप्राचीन एक महान शास्त्र आहे. यात यूज म्हणजे काय, योग म्हणजे काय हे सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. पुढे जाऊया. पातंजल योग सूत्रामध्ये अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. याचं सुद्धा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे का? 5 यम कोणते, नियम कोणते? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. यस, नियम म्हणजे स्वतः पाळण्याचे नियम. संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी हे नियम आहेत. आसन शारीरिक दृढता मिळवण्यासाठी किंवा शरीराची सुदृढता प्राप्त ठेवण्यासाठी जे करतो ते आसन. प्राणायामामध्ये मनाला स्थिर करण्यासाठी प्राणायाम केले आहेत. बघा, काही महत्वाच्या गोष्टी आपण इथे लिहून घेऊया. 195 सूत्र पातंजल योग सूत्राचे आहे. कुठे 196 म्हटले जातात, पण गल्लत करायची नाही. ऑथेंटिक पातंजल योग सूत्रामध्ये 195 सूत्र सांगितलेली आहेत. 4 पाद आहेत: समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. समाधीचं लक्ष, समाधी हेच लक्ष आहे या याचं. साधन पादामध्ये लक्ष प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला आहे. विभूती पादामध्ये ज्या मार्गावरून आपण जातो आहोत तो योग्य आहे की नाही आहे हे कसं कळेल? तर त्यातून साधनेतून मिळणाऱ्या ज्या विभूती आहेत, ज्या सिद्धी आहेत, त्या सिद्धींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून विभूतीपाद. आणि पुढचं आहे कैवल्यपाद, अंतिम पडाव.
विभूतीवर महर्षी पतंजली विभूती पादामध्ये असं म्हणतात की ह्या ज्या सिद्धी आहेत, या ज्या विभूती तुम्हाला प्राप्त झाल्यात, या तुमच्या मार्गामधला अडसर आहेत, या सिद्धी सुद्धा तुमच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करतात. याच्यावरती तुम्ही थांबू नका. तुम्हाला कैवल्याची प्राप्ती करायची, म्हणून शेवटी कैवल्य प्राप्तीसाठी कैवल्य पाद आहे. अंतिम पडाव जिथे आपल्याला येऊन थांबायचं आहे ते म्हणजे कैवल्य. ठीक आहे, पुढे जाऊया. योग चित्त वृत्ती निरोध हा सूत्र सुद्धा तुम्ही अनेक वेळेस वाचनात तुमच्या आलेला आहे. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजेच योग होय. चित्त म्हणजे काय, तर चित्त अंतकरणाचा एक भाग आहे. अंतकरणा चातुष्ट्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे 4 गोष्टी येतात. प्रकृती ही 3 गुणांची आहे, ती जड आहे. वृत्ती म्हणजे प्रकृती, या वृत्तीला किंवा प्रकृतीला तुम्हाला निरोध करायचा आहे, म्हणजे तुम्ही योग प्राप्त करू शकतात. यामध्ये ते पुढे सांगतात चित्ताच्या 5 प्रकार, ज्याला चित्ताची अवस्था किंवा चित्त की भूमिया सुद्धा असं म्हटले आहे. आणि हे 5 प्रकारचे चित्त मनुष्याचे असतात, ते म्हणजे मूढ चित्त, क्षिप्त चित्त, विक्षिप्त चित्त, एकाग्र चित्त आणि निरुद्ध चित्त. हे IMP करा, चित्तावरती प्रश्न 100% येतो. मूढ चित्तात याच्यामध्ये तमोगुणाचं आधिक्य होतं, व्यक्ती बहिर्मुखी असतो आणि या चित्तामध्ये किंवा या याच्यामध्ये पापक्रिया आपल्याकडनं घडते. क्षिप्त चित्तमध्ये रजोगुणाचं आधिक्य असतं, चित्ताची विविध दिशेने चाललेली धावपळ म्हणजे क्षिप्त चित्त. हे पण करू, ते पण करू, ते पण अशा आपल्या अनेक गोष्टी असतात, ते क्षिप्त चित्त. विक्षिप्त चित्त म्हणजे त्रिगुणांच्या ठिकाणी जीवाला विषयाचा भोग देऊन पुढे अपवर्ग द्यावा. म्हणजे एक ठिकाणी तुम्हाला अशी संकल्पना असेल की तुमच्या मनामध्ये जे काही संकल्प विकल्प निर्माण होतात, ते संकल्प विकल्प तुम्ही पार करून घ्यायचे. तुमच्या मनामध्ये आलं ना किंवा मला जरा मोबाईल घ्यायचा आहे, तो घेऊन घ्यायचा. नाहीतर काय होईल की तुमचं चित्त त्याच विषयामध्ये गुंतलेलं असतं. मोबाईल घ्यायचा आहे, मोबाईल नाहीये, तर त्या मनाला विषयाचा जो भोग आहे तो देऊन द्यायचा असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचं आहे एकाग्र चित्त. यामध्ये शुभ वासनेचा उदय होतो, तमगुण आणि रजोगुण क्षीण होतात, सात्विक आनंद प्राप्त होतो, चित्ताची बहिर्मुखता कमी होऊन व्यक्ती अंतर्मुखी होतो. यामध्ये विशिष्ट आलंबनावरती चित्त एकाग्र करायला सांगितलेलं आहे, ते एकाग्र चित्त. आणि या एकाग्र चित्तेमधून निरुद्ध चित्तामध्ये जातो. चित्ताच्या सर्व वृत्तींचा या ठिकाणी निरोध होतो, म्हणून याला निरुद्ध चित्त असं म्हणतात. आत्मतत्वाच्या यामुळे चित्त ज्ञानमय, आनंदमय आणि शांतीपूर्ण होतो. सर्व वृत्तींच्या म्हणजे मूळ, चित्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध या अवस्थांपैकी एकाग्र आणि निरुद्ध या अवस्थांनाच योग म्हणून संबोधल्या गेले आहे. पुढचे जे मूळ, क्षिप्त आणि विक्षिप्त चित्त आहेत त्यांना योग म्हणून संबोधल्या जात नाही. साधकाने साधना सुरू केल्यानंतर या 2 वृत्तींमध्ये तो आला पाहिजे, एकाग्र आणि निरुद्ध. पुढे जाऊया. वृत्ती म्हणजे काय हे डीप सांगण्याची आवश्यकता आहे काय? मनुष्याचं वागणं, वर्तन, विचार, ज्या क्रिया आहेत त्यांना वृत्ती असं म्हटलेलं आहे. जरी तुम्हाला वृत्ती हे सांगायची आवश्यकता नाही, तरी 5 प्रकारच्या वृत्ती तुम्हाला महत्वाच्या आहेत. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. ठीक आहे, पुढे येईलच ते तुम्हाला 5 प्रकारच्या वृत्ती कोणत्या आहेत. निरोध म्हणजे थांबविणे. हे बघा, चित्ताच्या 5 वृत्ती. वृत्तया पंचतय्या क्लिष्टा क्लिष्ट. चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्ती 5 प्रकारच्या आहेत. त्या वृत्तींना, या 5 वृत्तींना क्लिष्ट आणि अक्लिष्ट या कॅटेगरीमध्ये वाटलेलं आहे. क्लिष्ट म्हणजे काय, तर ज्याच्यातून क्लेशाची उत्पत्ती होते. आणि अक्लिष्ट म्हणजे काय, तर ज्याच्यातून सत्व, रज, कुम ह्या गुण कमी होतात, सत्व गुणांची वाढ होते. ज्या क्लेश देत नाहीत अशा वृत्ती म्हणजे अक्लिष्ट, आणि ज्या त्रास देतात अशा वृत्ती म्हणजे क्लिष्ट वृत्ती. ठीक आहे, 5 प्रकारच्या वृत्ती कोणत्या आहेत त्या आपण बघूया. क्लिष्ट वृत्ती या क्लेशांनी युक्त असतात, या समजायला उमजायला कठीण असतात,
तम रज गुण युक्त असतात, या वृत्तींमुळे दुःख भोगावे लागते, दुःख सोसावे लागते. याला अध्यात्मात अडथळा म्हटलेला आहे. तुम्ही याला बाधक तत्व पण म्हणू शकतात. या वृत्तींचा निरोध करणे गरजेचे आहे. क्लेशधारक वृत्तींचा नाश होत असल्यामुळे त्यांची अस्तित्व पटकन जाणवतं. उदाहरणार्थ षडरिपू, काम क्रोध लोभ मोह मदमत्सर, आरसात पडून राहणे, व्यसनाधीनता या क्लिष्ट वृत्ती आहेत. ठीक आहे. अक्लिष्ट वृत्ती म्हणजे या क्लेशांनी युक्त नसलेल्या, सभ्यतेचे लक्षण असलेल्या रज आणि सत्वगुणांनी युक्त असतात. दुःख, या वृत्ती दुःख नाही देत आणि या वृत्ती हव्याशा वाटतात, पण ह्या वृत्ती सुद्धा आपल्याला कमी करायच्या आहेत असं सांगितलं, कारण की या वृत्ती सुद्धा बाधक तत्वामध्ये येतात. कुठल्याच प्रकारच्या वृत्ती नाही, कारण की चित्ताच्या वृत्तींचा निरोध हेच आपल्याला योग, यातूनच योग साधायचे आहेत. मग त्या क्लिष्ट वृत्ती असो की अक्लिष्ट वृत्ती असो. प्रश्न या ठिकाणी असा येऊ शकतो की कोणत्या क्लिष्ट वृत्ती आहेत आणि कोणत्या अक्लिष्ट वृत्ती आहेत, यांची विभागणी कशी आहे ते पुढे तुम्हाला समजेलच. पुढे आहे प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृती. ह्या 5 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृती आताच बघितलं आपण. प्रमाण विपर्य विकल्प निद्रा आणि स्मृती ह्या 5 आहेत. बघा, प्रत्यक्षानुमान माना गया प्रमाणानी. प्रत्यक्ष, अनुमान, आगम हे 3 प्रकारचे प्रमाण आहे. विपर्य मिथ्या ज्ञान मत द्रुप प्रतिष्ठम. विकल्प म्हणजे शब्दजन्य ज्ञान ज्याला म्हणतो, शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प हा. निद्रा, सतत होणारी अभावाची जाणीव, अभावाचा प्रत्यालंबना वृत्ती निद्रा हा. 5वी आहे स्मृती, आपण अनुभवलेल्या विषयांचे मनातील अनुसंधान म्हणजे स्मृती. अनुभव विषया संप्रमोशः स्मृती ही. अशा 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. या वृत्तींचा निरोध कसा करायचा, पुढे महर्षी पतंजली सांगतात की ह्या वृत्तींचा निरोध तर झाला पाहिजे, पण मग वृत्तींचा निरोध कसा होईल, तर ते म्हणतात अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास आणि वैराग्याच्या उपायांनी या वृत्तींचा तुम्ही नाश करू शकतात. अभ्यास आणि वैराग्य या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. अभ्यास म्हणजे सतत साधना आणि वैराग्य म्हणजे वैराग्य भाव. चित्त विक्षेप हे महत्वाचे आहे. चित्तांचे विक्षेप याला सुद्धा IMP करा, याच्यावरती प्रश्न असतोच. योग साधना करताना साधनेच्या मार्गात जे विविध अडथळे येतात त्यांना चित्त विक्षेप म्हणतात. साधनेतील अंतराय म्हणतात. यांना योग विक्षेप म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे चित्त विक्षेप काय आहेत ते पुढील प्रमाणे. साधनेत अडथळा किंवा बाधा उत्पन्न करणारे चित्तातील विक्षेप 9 प्रकारचे आहेत. व्याधी, स्थान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व. व्याधी म्हणजे काय, तर मन आणि शरीराचे जे रोग आहे, आजार आहे, ते म्हणजे व्याधी. स्थान म्हणजे कमजोर असणे, अकर्मण्यता, जो व्यक्ती ज्याच्यामध्ये कर्माचं हेच नाही, तो कर्मच करू शकत नाही. जसं मी आता उदाहरण दिलं की माझ्या ठिकाणी पण अनेक लोक येतात, ते कुठलंही एखादी आसन सांगितलं, ते आसन करण्याच्या पहिलेच ते म्हणतात की मला शक्यच नाहीये. त्यांच्यामध्ये काम चोरी आहे किंवा ते न करण्याची वृत्ती आहे, ते पहिलेच नाही म्हणून देतात की नाही जमणार. पहिले तुम्ही करा तसंही. अकर्मण्यता म्हणजे स्थान. संशय, संदेह, शक, डाऊट. संशय म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, संशय घेणे एक साधनेवरती, हे सुद्धा चित्ताचे विक्षेप आहे, अडथळे आहेत. प्रमाद, लापरवाही किंवा बेफिकिरी, क्षमता असून सुद्धा कर्म न करण्याची वृत्ती म्हणजे प्रमाद म्हटलं गेलेलं आहे. पुढे आहे आळस, आलस्य. तमगुण वाढल्यावरती आळस येतो, आळस उत्पन्न होतो. आळस सुद्धा तुम्ही बाधक तत्व म्हणा किंवा चित्तातील विक्षेप म्हणा किंवा अंतराय म्हणा, साधनेतील काही म्हणा, नाव फरक आहे पण त्यांचे अर्थ एकच आहे. पुढे आहे अविरती. सांसारिक वस्तूंमध्ये असलेली आसक्ती म्हणजे अविरती. त्यातून आपल्याला दूर व्हायचंय म्हणजे अनुरक्त व्हायचंय, विरक्त व्हायचंय. लोभ एका प्रकार तुम्ही म्हणू शकतात. पुढे भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन म्हणजे चुकीचे ज्ञान देण्याचा प्रयत्न किंवा चुकीची साधना करणे.
एखादी वस्तू गोष्ट आपण चुकीची साधकाला सांगतोय, त्याच्यातून भ्रांती दर्शन होईल. त्याला ज्यावेळेस सत्य कळेल त्यावेळेस तो त्याचा साधनेतून मन उठून जाईल. साधनेमध्ये हे अडथळे आहेत. पुढे आहे अलब्ध भूमिकत्व. साधना करत असताना यश प्राप्त न झाल्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी संशय निर्माण होतो आणि मग मनुष्य ते प्रयत्न सोडून देतो, म्हणजे अलब्ध भूमिकत्व. 9 आहे अनवस्थितत्व. एकदा ध्यान लागले मात्र नंतर लागत नाही तर मनुष्य निराश होतो. म्हणजे ध्यान साधना करत असताना एखादी चांगला गुरु मिळाला किंवा त्या दिवशी चांगली साधना झाली, चांगले प्राणायाम झाले, तर एखादी वेळेस छान ध्यान लागतं आणि हे ध्यान लागल्यानंतर मनुष्याला प्रचंड शांती मिळते, चांगला विचार येतात आणि मग पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं ध्यान लावावं म्हणून तो प्रयत्नरत असतो. पण प्रत्येक वेळेस असं ध्यान लागेल असं नाही आणि मग तो त्या ठिकाणी निराश होतो आणि मग त्याच्यामध्ये अनवस्थितत्व ही स्थिती त्याला म्हटली गेलेली आहे. पुढे सहभू असं पण एक संकल्पना आहे. संशय. तेच आहे अनवस्थितत्व म्हणजे काय. मी तुम्हाला पहिले शॉर्टकट मध्ये सांगून दिलं. आता हे चित्त विक्षेप आहेत, पण मग आपले जसं हठप्रतिपिकेमध्ये साधक बाधक तत्व सांगितलेत. हे बाधक तत्व तुम्हाला बाधा उत्पन्न करतात, साधक तत्व तुम्हाला साधनेमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतात. तसं महर्षी पतंजलींनी चित्ताचे विक्षेप सांगितल्यानंतर चित्त प्रसादनाचे उपाय सांगितलेले आहेत आणि हे चित्त प्रसादनाचे उपाय म्हणजे मैत्री करुणो मुदितोपेक्षाणा सुख दुःख पुण्या पुण्य विषयाना भावानातीत चित्त प्रसादनम. सुखाशी मैत्री, दुःखाबद्दल करुणा, पुण्याबद्दल कर्म, पापाची उपेक्षा करणे असा त्याचा अर्थ होतो. याच्यातूनच तुम्ही हे चित्त प्रसादनाचे उपाय सांगितलेले आहेत आणि याला सुद्धा IMP करा. चित्त प्रसादनाच्या उपायांवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. यात सुखाशी मैत्री, सुखी व्यक्तींबद्दल मित्रत्वाची भावना ठेवणे किंवा जो नेहमी सुखी प्रवृत्ती आपली सुख प्रवृत्ती आपली निर्माण करणे की प्रत्येक याच्यामध्ये मी सुखी आहे, कुठल्याच प्रकारचं दुःख माझ्यामध्ये नाहीये. ठीक आहे. आणि हे साधना करून किंवा दीर्घ अभ्यासाने मनुष्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होतं. दुःखितांबद्दल करुणा व्यक्त करा. दुःखी व्यक्ती दिसताच त्याच्याबद्दल कारुण्य भाव असू द्या किंवा त्याचे दुःख लवकर दूर होऊन तो सुखी व्हावा अशी भावना निर्माण करा, पण त्याचा तिरस्कार करू नका. त्याच्याबद्दल करुणा भाव असावा. पुढे आहे पुण्य. पुण्य आनंद किंवा पुण्याचा आनंद प्राप्त करावा. पापाची उपेक्षा, पापी व्यक्ती जर कोणी असेल तर त्याचा द्वेष न करता त्याची उपेक्षा करावा किंवा त्याच्या प्रति उदासीन भाव धारण करावा. म्हणजे त्याच्याबद्दल चांगलं पण विचार करू नका, वाईट पण विचार करू नका, अशा व्यक्तींपासून दूरच राहा. हे चित्त प्रसादनाचे उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुढे काही श्लोक आहेत जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. असे काही श्लोक मी घेतलेले आहेत. विषयावती हा पण विशोकावा ज्योतिषास्मती वितरागे विषयावा चित्तम, हे सगळे श्लोक तुमचे पाठ असतील असं मी गृहीत धरतो. तरी सुद्धा तुम्हाला ही प्रेझेंटेशन मिळणार आहे. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सरळ मी समाधीवर येतो. काही प्रॉब्लेम नाही ना. हे श्लोक सूत्र तुमचे पाठ आहेत ना किंवा तुम्हाला याबद्दल माहिती आहे ना? हे महत्वाचे सूत्र आहेत ते इथे घेतलेले आहेत. ठीक आहे. समाधीबद्दल महर्षी पतंजलींनी काय सांगितलं ते बघूया. सबीज समाधी, निर्बीज समाधी अशा 2 समाधींचं वर्णन महर्षी पतंजलींनी केलेलं आहे. त्याला सबीज समाधीचे काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार असे त्याचे काही प्रकार आहेत. ता एवं सबीज समाधी, ज्या समाधीमध्ये वासना रूपी बीज कायम असतात त्या समाधीला सबीज म्हटलं आहे. आणि ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे जिच्यामध्ये कुठलेच बीज नाहीये, सरळ मोक्ष आहे. म्हणजे हा श्वास पण नाही, हा प्राण पण नाही, देह पण नाही, आत्मा पण नाही आणि परमात्मा पण नाही, जिच्यामध्ये काहीच नाही, शून्य अवस्था निर्माण होते, ती निर्बीज समाधी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे.
वाचण्याची आवश्यकता आहे का? तरी वाचून घेतो बघा. ज्या समाधीमध्ये वाचण्याची बीज कायम असतात त्याचा परिणाम म्हणून साधकाला पुन्हा संसार प्राप्त होतो. अशा सर्व समाधीला सबीज समाधी म्हणतात. याचे प्रकार आहेत सवितर्क समाधी, वितर्क समाधी, विचार आणि निर्विचार. सर्व समाधी या विकल्प रहित असल्या तरी निर्बीज नसतात, कारण त्यांच्यामध्ये बीज रूपाने कोणते तरी ध्येय असते, काही ना काही असतंच. त्यांच्यामध्ये जन्म मृत्यू प्राप्त होऊन दुसऱ्या संसाराची वासना रूपे बीजे कायम असतात. त्याला सबीज समाधी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. निर्बीज समाधी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलंय. सबीज समाधी अवस्थेत परिपक्वता आल्यानंतरच, तुम्ही सबीज समाधी प्राप्त केल्यानंतरच तुम्ही निर्बीज मध्ये प्रविष्ट होतात. डायरेक्ट निर्बीज समाधी प्राप्त होत नाही. यामध्ये सर्व संस्कार नष्ट होतात निर्बीज समाधीमध्ये, हे लक्षात घ्या. निर्बीज समाधी सिद्ध करून घेण्यासाठी ऋतंभरा प्रज्ञेचे सुद्धा संस्कार नष्ट होणे गरजेचे आहे. कारण प्रज्ञा असेपर्यंत संसाराची बीजे असतात. ही बीजे नष्ट केल्यानंतर निर्बीजे समाधी आपल्याला साध्य होते. याच्यामध्ये जन्मचक्र मृत्यूचे चक्र संपते आणि साधक मोक्षाच्या दिशेला जातो, मोक्ष प्राप्त करतो. ठीक आहे, पुढे जाऊया. ईश्वर संकल्पना पातंजल योग सूत्रामध्ये म्हटलेला आहे आणि ईश्वर संकल्पनेमध्ये वर सुद्धा प्रश्न येतात. ईश्वराची व्याख्या करताना महर्षी पतंजली असं म्हणतात, क्लेश कर्म विपाक शय्य परामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. पुरुष म्हणजे जीवात्मा, पुरुष विशेष म्हणजे परमात्मा. असा परमात्मा जो क्लेश कर्म आणि कर्म विपाक कर्माशय या सर्व गोष्टींपासून दूर आहे अथवा अलिप्त आहे, असा विशेष पुरुष म्हणजे ईश्वर तुम्ही ओळखावा. ईश्वराला कसं ओळखायचं, तर ईश्वराची लक्षणे या ठिकाणी महर्षी पतंजलींनी सांगितलेली आहे. ठीक आहे. क्लेश 5 प्रकारचे सांगितलेले आहेत. हे 5 क्लेशांबद्दल सुद्धा प्रश्न येतो आणि या क्लेशांची जननी किंवा या सर्वात क्लेशांमध्ये सर्वात प्रमुख क्लेश आहे अविद्या. अविद्येमुळे पुढचे क्लेश निर्माण होतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे मृत्यूबद्दलची भीती. या क्लेशांपासून सर्वथा निवृत्त असलं पाहिजे आणि या क्लेशांपासून जो निवृत्त असतो तोच पुरुष विशेष ओळखावा, तोच ईश्वर ओळखावा. ठीक आहे. यात त्यांनी 4 कर्मांबद्दल सांगितलंय. कालच्या कर्मयोगामध्ये सुद्धा आपण ही कर्म बघितली. शुद्ध शुक्ल कर्म, कृष्ण कर्म, शुक्ला कृष्ण कर्म, अशुक्ला कृष्ण कर्म. जो व्यक्ती अशुक्ला कृष्ण कर्म या स्थितीमध्ये असतो, ज्याने कर्म केल्यानंतर किंवा त्यातून कर्माशय तयार होत नाही, त्याचा कर्म विपाक होत नाही, असा व्यक्ती पुरुष म्हणून ओळखावा. ठीक आहे, पुढे जाऊया. ईश्वराला परिभाषित करताना महर्षी म्हणतात, तत्र निरितिशय सर्वज्ञ बीज. ईश्वराच्या ठिकाणी नित्य सर्वज्ञता नांदते. याचा अर्थ असा होतो की भगवंता इतका सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणून घेणारा किंवा सर्व माहिती असणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही, तोच ईश्वर होय. स एवं पूर्वशामती गुरु कालेनान वच्छेदान. अर्थात परमेश्वर पूर्वी होऊन गेलेल्या सर्वांचा गुरु आहे. जितके पण आहे, पतंजल योग म्हणा, नाथ म्हणा किंवा तुम्ही कोणतेही ईश्वर घ्या, प्रत्येकाचा कोणी ना कोणी गुरु आहे. बघा, गुरु शिष्य परंपरा अशीच चालत आलेली आहे आणि सर्वात पहिला गुरु, सर्वप्रथम गुरु आपण ईश्वरालाच मानतो, म्हणजे भगवंत शिवालाच मानतो. शिवानंतर माता पार्वती, माता पार्वती नंतर हे सगळी गुरु शिष्य परंपरा सुरू झालेली आहे. ईश्वराला कसं ओळखावा किंवा त्याला कोणत्या नावाने हाक मारावी, तर ते म्हणतात तस्य वाचक प्रणवहा. प्रणव याचा अर्थ होतो ओंकार. ईश्वराचे याच्या माध्यमातून स्तवन केले जाते. प्रणवालाच सर्व वेदांचा सारही म्हटल्या गेलेला आहे. अशा प्रकारे महर्षी पतंजलींनी ईश्वर प्रणिधान हा उपाय सांगून ईश्वराला परिभाषित केलेला आहे. ईश्वर प्रणिधान असलेला प्रत्येक व्यक्ती हा समाधीपर्यंत निश्चित आणि लवकर पोहोचतो. त्याच्यामध्ये भक्तीचे पण बीजे असतात, कर्माची पण बीजे असतात. इथे आपण थांबूया. उद्यापासून आपला कर्म सिद्धांत आणि पुढचे सगळे गोष्टी सुरू होतील. ठीक आहे, मी स्लाइड किंवा पीपीटी शेअर करणं थांबवतो आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारायला हरकत नाही. एकूण 13 लोक जॉईन आहेत या याच्यामध्ये. 13 पैकी मी 12. यस, कोणाला काही प्रश्न आहेत का?
सर याच्यामध्ये ना परवैराग्य आणि वैराग्य विचारलं गेलेलं आहे पतंजली सूत्रांमध्ये, थोडस हे करता का त्याच्यावर? वैराग्य भाव ना? नाही नाही, परवैराग्य आणि अपरवैराग्य म्हणून. पातंजल योग सूत्रामध्ये वैराग्य आणि पैरवैराग्य असं नाहीये. पातंजल योग सूत्रात माझ्या वाचनात तर नाही आलंय. तुम्हाला सूत्र माहिती आहे का कोणता, किंवा कितव्या पादामध्ये आहे? नाही सर, एक क्वेश्चन होता, मी क्वेश्चन वाटलं तर तुम्हाला सर, शेअर करेन. फर्स्ट पाठामध्ये आहे तत्परम पुरुष ख्याते गुणवैतृण्यस्यम. तो जो आहे ना 16 वाला, तो परवैराग्य आहे. आणि Okay. अपरवैराग्य दृष्टानुश्रविका विषय वितृणस्य वशीकार संज्ञा वैराग्य. यस 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 यस, बरोबर बरोबर बरोबर. तो श्लोक आपल्या स्लाइड मध्ये नाही आलाय का? किंवा नसेल तर मी तो घेतो. मी तुमच्यासाठी या स्लाइड मध्ये एवढ्याच गोष्टी घेतल्या ज्या सिलेबस अकॉर्डिंग आहे, म्हणून मला तो वाचण्यात नाही आला किंवा माझा एवढ्यामध्ये अभ्यास नाही झाला, त्यामुळे ते डोक्यातून निघाला विषय. तुम्हाला मी या स्लाइड मध्ये अशाच गोष्टी घेतलेल्या आहेत की ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. परीक्षेमध्ये पुरुषांबद्दल प्रश्न आहे, त्यानंतर चित्त, चित्त विक्षेप, चित्ताच्या भूमिया कोणत्या, सूत्रक्यूत कोणता येऊ शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही सिलेबस बघितला तर तुम्हाला हेच सगळं दिसेल, सिलेबस जर तुम्ही एकदा बघितला तर. म्हणून मी जे सिलेबस मध्ये नाहीये तो विषय फार तर टाळलेला आहे. कारण की आपण जर सर्वच घेत बसलो तर मी पुन्हा म्हणेन तुम्हाला की पतंजल योग सूत्र आपण 2 वर्ष अभ्यासलं, ते 10 मिनिटात कसं काय सांगणार ना मनुष्य. पण तुम्ही जे म्हटलेत ना ते मला फक्त व्हॉट्सअपवर टाका, त्याच्याबद्दल मी सूत्र काढतो आणि तुम्हाला त्याचा अर्थ आणि हे सगळं मी सांगतो. माझ्याकडे एक छान पुस्तक आहे त्या यांचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पतंजलीचा त्यांनी अभ्यास केला आहे. काय नाव त्यांचं, तुम्हाला सांगतो मी. हा, पविवर्तक. वर्तकांना तुम्ही ओळखतात का? वर्तकांची पुस्तकं वाचलीत का तुम्ही? जर तुमच्या जवळ कुठे वर्तकांची पुस्तकं मिळाली तर उपनिषद, सगळी उपनिषद त्यांनी विज्ञान बेस्ड लिहिलेली आहे. म्हणजे विज्ञानात त्याच्यातून वैज्ञानिक अर्थ त्यांनी काढलेले आहेत आणि त्याचं लिखाण केलेलं आहे पविवर्तकांनी. तसं पातंजल योग सूत्राचं सुद्धा त्यांनी वैज्ञानिक दृष्ट्या लेखन केलेलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे, जर तुम्हाला मिळालं तर नक्की घ्या. ओके, अजून काही प्रश्न, कोणाला काही अडचण? सोहम क्रिया सांगत होते. काय म्हटले सर? सोहम क्रिया. सोहम क्रिया, यस. सर मी तुम्हाला निश्चित सांगेल, फक्त मला तुम्ही वेळ द्या, कारण की आपले 4 वाजले आहेत. माझे पुढचं लेक्चर असतं आज, पुढचं माझं दुसरं लेक्चर आहे माझ्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचं. सोहम क्रिया फार बरं. सुंदर आहे. तुम्ही बरं. श्री श्री रविशंकरांना जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी ओळखत असाल फॉलोवर, तर त्यांना विचारा. आणि सोहम क्रिया, शरीरातून उत्पन्न होणारा जो सोहमचा ध्वनी आहे ना, हा सोहमचा ध्वनी नित्य नियमाने ऐकला पाहिजे. किंबहुना नादानुसंधानामध्ये सोहमच्या ध्वनीवरच तुम्ही अनुसंधान करू शकतात आणि त्याच्यातून तुम्हाला फार लवकर सिद्धी प्राप्त होईल किंवा फार लवकर तुम्ही त्याच्यात प्रगती कराल. सोहम म्हणजे बघा, श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम. श्वास घेताना सोचा ध्वनी प्रकट होतो शरीरातून आणि श्वास सोडताना हमचा ध्वनी प्रकट होतो. तर ही संकल्पना अशी आहे की निरंतर तुम्ही श्वास घेतात, तुम्ही श्वास घेणं कधी थांबवलेलं नाहीये, बरोबर? तुम्ही जेव्हा श्वास घेतात तेव्हा सो आणि सोडताना हम, ही ध्वनी 24 तास तुमच्या शरीरातून प्रकट होत राहते. फक्त आवश्यकता आहे ती त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याची, त्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करण्याची. ज्या वेळेस तुम्ही सोहमच्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करतात त्यावेळेस ते प्राणायामामध्ये रूपांतर होतं त्याचं. आणि कर्माचा सिद्धांत, कर्मयोग वाचताना तुम्ही वाचलं की ज्या वेळेस त्या क्रियेवरती जर तुमचं मन केंद्रित असेल किंवा मन सोबत असेल तर त्या क्रियेला कर्म म्हटलं गेलंय. तर तुम्ही आता 2 तास लेक्चर ऐकत असताना तुमचं लक्ष कुठे होतं? लेक्चरवर होतं. श्वासावर होतं का? नव्हतं. सांगा बरं, तुमच्या या 2 तासामध्ये किती श्वास झालेत? आपलं लक्ष नसतं श्वासावर आणि ज्याच्यामध्ये आपलं मन नाहीये ते कर्मामध्ये रूपांतरित नाही होत. श्वासन क्रिया पण तिच्यामध्ये आली. पण या श्वसन क्रियेला, या सोहमच्या ध्वनीला तुम्ही जर मन लावून ऐकलं किंवा मन त्याच्यावरती एकाग्र केलं तर ती सोहमचा ध्वनी होतो, तर त्याच्यातून कर्म निर्माण होतं आणि हे कर्म म्हणजे उच्च कोटीचं कर्म म्हटलं गेलेलं आहे सोहम ध्वनी. एक दिवस जर साधना करेल ना मी या ठिकाणी तर तुम्हाला लाईव्ह सांगेल की या जॉईंट व्हा, तुम्हाला लाईव्ह करून दाखवेल साधना. बस. यस, पुढे काही कोणाला क्वेश्चन आहेत? काही प्रश्न असतील तर आपण, नसतील तर आपण थांबूया. शिकवत असताना घाई नाही होत ना निश्चित, की घाई होते? नाही.
येस राजपूत मॅडम, तुम्ही लिव्ह होऊ शकतात. लेक्चर संपलेला आहे आणि घाई याच्यासाठी की खूप सिलेबस आहे आणि तो कव्हर करायचा आहे. पण निश्चिंत राहा, आपल्या या 3 दिवसामध्ये बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झाला आहे. यात आता आपलं फक्त उपनिषद, गीता, त्यानंतर अॅनाटॉमी फिजिओलॉजी. अॅनाटॉमी फिजिओलॉजीचं मला कोणी डॉक्टर मिळाला तर मी ते निश्चित घेईल, पण अॅनाटॉमी फिजिओलॉजी होईल याची शाश्वती नाही. मी सांगू शकतो, पण एखाद्या डॉक्टर किंवा तज्ञ व्यक्तीने ते सांगितलेलं केव्हाही बरं. अॅनाटॉमी फिजिओलॉजी माझ्याकडे नोट्स पण आहेत, फक्त पीपीटी बाकी आहे. आणि आहारावरती सुद्धा आपली एक पीपीटी होईल यानंतर. आता ज्या स्लाइड मध्ये जेवढा काही बाकी आहे, त्याच्यानंतर बाकीचं सगळं आपले पुढच्या याच्यामध्ये होईलच. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. ओके, मी एंड करतोय सेशन. थँक्यू सर. हरिओम. येस, हरिओम. थँक्यू.